स्वतंत्र संगीतकार म्हणून तुम्ही तेवढेच ताकदवान असताना संगीतकार जोडी म्हणूनच प्रत्येक काम करायचं, असं का बरं वाटतं तुम्हाला? म्हटलं की अरे जमताय ना, वाईब जुळतायत आपले. म्हणजे आता चल आपण आता जोडी म्हणून काम करू असं झालेलंच नाहीये. खरं झालंय कसं, आणि आमचा हा कायम दोघांचाही चॅलेंज असतो एकमेकांना, की आपण जे गाणं करू ते आपल्याला असं नाही वाटलं पाहिजे की ते आपणच केलेलं गाणं आहे. म्हणजे वी शुड साऊंड डिफरंट एव्हरी टाइम. युजली विश्वजितला जेव्हा चाल सुचते तेव्हा शब्द पण सुचतात. ही खूप आमच्या जोडीसाठी खूप पॉझिटिव्ह गोष्ट आहे. नाही, उलटं म्हणेन मी की जे धून आहे त्याच्यामध्ये मला शब्द दिसतात, ते मी फक्त शब्द त्याच्यावरती मांडतो आणि तो थॉट कम्प्लीट होईल असं बघतो. जसं की तो हृदयात वाजे समथिंग मध्ये होता किंवा का कळेना मध्ये होता. अशी काही बरीच गाणी आहेत जी मी लिहिलेली आहे. हृदयात वाजे समथिंग, सारे जग वाटे हॅपनिंग, असतो सदा मी आता. म्हणजे टंग टंग टडंग टडडंग टडडंग, जी मेलडी आपण क्रिएट करू, जी ट्यून आपण क्रिएट करू, त्याला एक रिकॉल व्हॅल्यू असली पाहिजे. म्हणजे ट्यून आपण गुणगुणतो बऱ्याच वेळेला ना, आपण शब्द लाला लाला नाना नाना म्हणतो. एखादं गाणं आपल्याला पाठ नसतं, पण आपल्याला त्याची चाल मात्र पाठ असते. सो फंडामेंटली ट्यून खूप स्ट्रॉंग असली पाहिजे. काहीतरी ऑडच आपण केलं पण ते वेगळं झालंय, पण ते चांगलं झालंय का? सो वेगळं आणि चांगलं दोन्ही असणं, दरवेळेला ही गोष्ट करण्यासाठी खूप मेहनत आहे. अविनाश विश्वजित लाईव्ह इन कॉन्सर्ट या नावाने जो कार्यक्रम केला जातो, तर त्या कार्यक्रमामध्ये सुद्धा विविध गाणी घेतली जातात. आणि विशेष करून म्हणजे या गाण्याची खासियत की या कार्यक्रमाची, तो कार्यक्रम जो शेवटी संपतो तो सुद्धा एका अनोख्या गजराने संपतो. त्याच्यात गुलाब पण आहे आणि त्याच्यात एक मोठं असं दिसणारं ढळढळीत गावरान फूल पण आहे. असं असा तो आमचा कार्यक्रम आहे की ज्याच्यामध्ये तुम्हाला सगळं काही मिळतं. की तुम्हाला हे ऐकायचं का हे पण आहे, तुम्हाला हे ऐकायचं का हे पण आहे, तुम्हाला लावणी ऐकायची ती पण आहे, तुम्हाला फुलवंतीसारखं एक ग्रँजरवालं गाणं ऐकायचं का ते पण आहे, तुम्हाला भजन ऐकायचं भेटला विठ्ठल आहे. असे अनेक जी अर्थात लोकांनीच पॉप्युलर केलेली आहेत आणि त्यांना ती आवडली आहेत म्हणून ती त्या कार्यक्रमात होतात. दरवेळेला आमचं सादरीकरण वेगळं असतं, त्यामुळे आवर्जून लोक बघायला येतात. आम्ही बरीचशी गाणी हे फिल्मच्या साठीच केलेली आहेत. तर त्यामुळे कसं होतं की ते फिल्ममध्ये बघताना त्या फिल्ममध्ये ती जी एनर्जी त्या सीनला अलीकडे आणि पलीकडे आहे असणार आहे, याला कुठे छेद देत नाहीये ना, की नाही मला माझं गाणं म्हणजे एवढ्या ताफ्यासकटच वाजलं पाहिजे आणि मी एवढं सगळं वापरणार म्हणजे मग माझं गाणं, असं न विचार करता त्याला काय योग्य जातंय. पण मग हॉलिवूडचं गाणं केल्यानंतर मर्डर मिस्ट्री 2 आणि त्याचं गाणं म्हणजे आपल्याला आता हॉलिवूडशी नाव जोडलं गेलं. म्हणजे हे म्हटलं तर अवघड पण असतं, कारण मला एक एक फ्रीडम तुम्ही विचार करतात गाण्याचा आणि मग पिक्चर शूट होतो ना. गाण्यावरती कोरिओग्राफर विचार करतो की काय काय करायचं त्याच्यावरती. इथे तसं नव्हतं, त्यांचा ठरलेलं होतं की त्याचा स्टोरीचा ग्राफ कसा येणार आहे, तो महाराजा कधी येणार आहे, तिथे काय असणार आहे. त्यामुळे ते खरं तर चॅलेंजिंग पण होतं तेवढंच. की भरपूर वेळ घेतलेलं तुमचं गाणं कोणतं आहे की ज्या गाण्यासाठी बराच वेळ द्यावा लागला? मुंबई पुणे मुंबई 2 मधलं साथ है दे तू मला. तुम्ही केलेल्या गाण्यांमधलं एक चपखल गाणं जे तुमच्या दोघांच्या व्यक्तिमत्वाला चपखल बसेल असं. अजून असं बनायचंय गाणं. नमस्कार, मराठी सृष्टी टॉक्समध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. संगीत हा माणसाच्या आयुष्याचा एक अविभाज्य भाग आहे. म्हणजे सकाळी सकाळी पक्ष्यांच्या किलबिलाटापासून ते समुद्राच्या लाटेच्या आवाजापर्यंत किंवा नदीच्या संथ लहरीपर्यंत सगळीकडे संगीत भरलेलं आहे, निसर्गामध्ये संगीत भरलेलं आहे. आणि अशा या संगीतप्रधान विश्वामध्ये संगीतामध्ये आपलं योगदान देणारी अशी एक प्रख्यात संगीतकार जोडी आज या पॉडकास्टमध्ये सहभागी झालेली आहे. फक्त मराठी चित्रपटसृष्टी किंवा हिंदी चित्रपटसृष्टीमध्येच नाही, तर अगदी हॉलिवूडपर्यंत पोचलेलं हे नाव म्हणजे ही संगीतकार जोडी, अर्थात अविनाश विश्वजित, म्हणजे अविनाश चंद्रचूड आणि विश्वजित जोशी. नमस्कार, आपल्या दोघांचंही खूप स्वागत आहे. नमस्कार. एकतर अविनाश विश्वजित असंच नेहमी नाव जोडलं जातं, त्यामुळे सगळ्या रसिक प्रेक्षकांना किंवा श्रोत्यांना अविनाश विश्वजित ही जोडी आणि त्यांनी केलेलं काम, त्यांनी केलेली गाणी खूप आवडत आहेत, अजूनही आवडत राहतील असं काम तुमच्याकडनं होतं आहे. स्वतंत्र संगीतकार म्हणून तुम्ही तेवढेच ताकदवान असताना संगीतकार जोडी म्हणूनच प्रत्येक काम करायचं, असं का बरं वाटतं तुम्हाला?
अ, काय असतं ना, की एक प्रतिभा, कला आणि माणूस असं कॉम्बिनेशन असतं ना एक कलाकार म्हणजे. तर ह्या दोन्ही बॅरोमीटर्सवरती किंवा ह्या दोन्ही मीटरवरती मला अविनाश खूप पटला ॲज अ मित्र आणि ॲज अ कलाकार म्हणून पण. सो हा बॅलन्स त्याच्यामध्येच चांगला मला मिळाला. आणि दुसरी गोष्ट अशी होती, की काही कसं असतं, की सुरुवातीच्या आपण करिअरच्या काळामध्ये असतो, तेव्हा काही गोष्टी आपल्यामध्ये जास्त असतात, काही गोष्टी दुसऱ्यामध्ये जास्त असतात. त्या माझ्यापेक्षा काही जास्त गोष्टी त्याच्याकडे होत्या, ज्या आजही आहेत. तर हाच फंडा त्याच्या बाबतीत पण होता आणि त्यामुळे आम्ही असं ठरवलं आणि आणखीन एक गोष्ट आम्हाला आम्ही जेव्हा एका अल्बमसाठी काम करत होतो, वेगळे-वेगळे काम करत होतो. पुण्यात एका अल्बमसाठी काम करत होतो, ज्याच्यात सलीलची कंपोझिशन्स होती, अभिराम मोडक आणि अशी काही कंपोझिशन्स होती. तर अरेंजमेंट त्यांनी 4 गाणी आणि मी 4 गाणी असं करायचं ठरलं होतं. पण जेव्हा आम्ही एकत्र ती गाणी ऐकली, तेव्हा ते जणू काही एकाच माणसाने केलेली आहेत का काय असं वाटावं. इतकं एक विचार एक पॅटर्न थिंकिंगचा जो होता ना, बघण्याचा गाण्याकडे दृष्टिकोन बघण्याचा, तो तसाच वाटला आणि तो म्हटलं की अरे जमताय यांना, वाइब जुळतायत आपले. मेन तेच आहे ना मुख्य. आणि कला त्याही बरोबर त्याच तितक्याच पेक्षा मी रादर जास्त म्हणेन, की माणूस म्हणून मला जास्त तो पटतो आणि त्याच्यामुळे आमचं कॉम्बिनेशन आणि आमच्या मैत्रीला आता 25 वर्ष झालेली आहेत. हो. तर संगीतासाठी म्हणून एकत्र आलात की आधी मित्र होतात? मित्र आम्ही होतोच आधी. म्हणजे पुण्यामध्ये आम्ही एकत्र काम करायचो तेव्हा असं कधीही असं काही डिसायडेड नव्हतं, की आम्ही दोघं एकत्रच काम करू असं. पण तुला खरं सांगू का, असं ठरवून आम्ही एकत्र आलेलोच नाही आहोत. म्हणजे आता चल आपण आता जोडी म्हणून काम करू असं झालेलंच नाहीये. खरं झालंय कसं, की जसं विश्वेत म्हणला तसं, की आम्ही एकत्र काम करत होतो एका प्रोजेक्टवरती. तिथे मला असं कळलं, की विश्वजित जोशी नावाचा कोणतरी एक अरेंजर आहे. तो पण 4 गाणी करणार आहे आणि त्याला असं कळलं असेल, की अविनाश करणार आहे. ओके. आणि जेव्हा तो अल्बम म्हणून ऐकला आम्ही इंडिव्हिज्युअली, तेव्हा अरे हे गाणं मी केलेलं आहे, मी नाही केलेलं हे गाणं. पण मी केलेलं असंच वाटतं. इतकं ते सिमिलर आमचं थिंकिंग कुठेतरी त्या अल्बममध्ये होतं आणि तिथनं कुठेतरी आमची वाटचाल चालू झाली. आणि ते जे कॉम्प्लिमेंट करणं आहे ना एकमेकांना, जसं विश्वजित म्हणला, ते कॉम्प्लिमेंट करणं सगळ्याच ॲस्पेक्टनी जमायला लागलं. म्हणजे पर्सनल ॲस्पेक्टवरती आणि म्युझिकल ॲस्पेक्टनी सुद्धा. आणि न जमणं हे सुद्धा जमायला लागलं. म्हणजे भांडणं हे सुद्धा जमायला लागलं. मला वाटतं की जमणं ह्याच्याबद्दलच जास्त बोललं जातं. पण न जमणं जे आहे ना आणि त्यातनं परत एकत्र येणं म्हणजे असं खूप वेळा होतं की आमच्यात खूप क्लॅशेस होतात अनेक क्रिएटिव्ह ॲस्पेक्ट्सनी. पण तरीसुद्धा त्याचा पण रिस्पेक्ट तितकाच ठेवला जातो आणि म्हणून ही जोडी जमतीये. म्हणजे ही जोडी कशी जमली? म्हणजे म्हणून ती टिकली आहे. भांडणं होतात म्हणजे नेमकं काय होतं आणि तुम्ही ते म्हणजे एखादी चाल करताना किंवा एखादं गाणं करताना दोघांचीही वेगवेगळी मतं असू शकतात. करेक्ट. मग पुन्हा एका मध्यावर येणं ही काय प्रक्रिया असते तुमच्या दोघांमध्ये नेहमीच गाणं मी करताना? तुला एकच सांगेन, तू कधी आमच्या स्टुडिओत ये एखादं गाणं करायला घेऊन. मग तुला असं प्रात्यक्षिकच बघायला मिळेल की भांडणं कशी होतात. पण जस्ट एक्सप्रेस करतो तुला की कसं असतं ना की एखाद्या गाण्याचं जे जे थॉट प्रोसेस असते ना ती वेगवेगळी असूच शकते. बट इम्पॉर्टंटली वी बोथ रिस्पेक्ट दॅट. पण एक पॉईंट असा कुठला तरी येतो की नाही नाही हेच बरोबर आहे, नाही नाही हेच बरोबर आहे आणि दोघेही मागे हटत नाही आम्ही. तिथे भांडणं होतात. बरोबर आहे ना? पण करेक्ट आहे आणि ते तसंच असायला पाहिजे. कारण विश्वजित जोशी हा विश्वजित आहे आणि अविनाश चंद्रचूड हा अविनाश चंद्रचूड आहे. त्याची जडण-घडण आणि माझी स्वभाव, प्रत्येक माणूस वेगळा असतो. प्रत्येक हाताचा ठसा जसा वेगळा असतो, तसाच वेगळा असतो. प्रकृती वेगळी असते. तसंच कला ही तसंच आहे. त्याचंच रिफ्लेक्शन ते आहे. सो हे खूप वेगळं-वेगळं असणार आहे. पण एक त्याच्यात एक कॉमन धागा निघतोय का, तर तो निघत होता आमच्या जसं मी तुला आधी सांगितलं तसं. तो निघत होता आणि दुसरी गोष्ट जेव्हा नाही पटत आहे, तेव्हा आम्ही ते कसं घेतो, तर ते असं आहे, की जर समजा आत्ता अविनाश म्हणाला तसं, की एका मुद्द्यावरती मतभेद आहेत, की नाही मला माझंच बरोबर वाटतंय किंवा त्याला त्याचंच बरोबर वाटतंय, जे काय असेल, जो मुद्दा असेल त्या गाण्याच्या बाबतीतला. तर आम्ही ते सिम्पली दुसऱ्याच्या कोर्टात टाकतो. म्हणजे आमच्यासमोर आलेला डिरेक्टर किंवा निर्माता जो आहे, त्याला काय वाटतंय?
ह्याचं ओपिनियन घेतो आणि त्याच्यानुसार आम्ही कॉल घेतो. आणि बुवा ठीक आहे, माझा विचार नाही पटला निर्मात्याला किंवा माझा विचार नाही पटला डिरेक्टरला, ओके, आय विल स्टेप बॅक. मे बी दॅट इज नॉट करेक्ट ॲट धिस टाइम. मे बी इट विल बी ॲप्लिकेबल सम अदर टाइम. कुठल्या तरी दुसऱ्या सिच्युएशनला, प्रसंगाला, फिल्मला तो अंग किंवा त्या अंगाने विचार जो केलेला आहे तो अँगल जाऊ शकतो. आपल्या चित्रपटसृष्टीमध्ये ना एक संगीतकार जोडीची एक खूप समृद्ध परंपरा आहे. म्हणजे इतक्या विविध जोड्या आणि प्रख्यात जोड्या ज्यांनी खूप योगदान या संगीतसृष्टीत दिलेलं आहे. एकतर भरपूर संगीतकार, आता तर प्रचंड गाणी आपल्याला ऐकायला मिळतात, कित्येक गाणी आहेत आपल्याकडे. पण मग सातत्याने तेच काम करत असताना तोचपणा येऊ नये, कुठे कुठे तेच काम कंटाळवाणं वाटू नये, यासाठी म्हणून दोघांकडनं काय खबरदारी घेतली जाते? बेसिकली आम्ही दोघं ज्या क्षेत्रात काम करतो ती फिल्म रिलेटेड गाणी, म्हणजे 90% पेक्षा जास्त आमचं काम फिल्मशी रिलेटेड आहे. त्यामुळे आम्ही करत असलेली गाणी ही बेसिकली त्या फिल्मच्या कॅरेक्टरशी रिलेटेड आहेत. त्यामुळे त्याच्यात तोचपणा काय येणार नाही, कारण की मोस्टली त्या चित्रपटामध्ये असलेली तिची कॅरेक्टर्स आहेत, त्यांची जी बोलीभाषा आहे किंवा ज्या प्रकारे ती कॅरेक्टर्स त्या फिल्ममध्ये ॲक्ट करतात त्याच्या अकॉर्डिंगली त्यांची भाषा आणि त्यांची कविता, त्यांचं गीत बनतं आणि त्या गीतातनं शेवटी गाणं बनतं. त्यामुळे एक सिच्युएशन 2 फिल्ममध्ये सारखी असू शकते, पण कॅरेक्टर सारखे असत नाहीत. आणि आमचा हा कायम दोघांचाही चॅलेंज असतो एकमेकांना, की आपण जे गाणं करू ते आपल्याला असं नाही वाटलं पाहिजे की ते आपणच केलेलं गाणं आहे. म्हणजे वी शुड साऊंड डिफरंट एव्हरी टाइम. वी शुड साऊंड डिफरंट. आणि टेक्नॉलॉजी सारखी बदलत जाती आहे. म्हणजे हा पूर्ण जो असं म्हण की एक रेट्रोस्कोप जो आपण बघू गेल्या 20 वर्षातला, त्याच्यामध्ये ॲनालॉग रेकॉर्डिंगपासनं आम्ही स्पूलवरती सुद्धा रेकॉर्डिंग बघितलंय, एडॅटवरती सुद्धा रेकॉर्डिंग बघितलंय, बेबी स्टेजमध्ये कम्प्युटरवरचं रेकॉर्डिंग आणि आता फुल्ली डिजिटलायझेशन ऑफ म्युझिक, हा सगळा प्रवास आम्ही बघितलेला आहे. त्यामुळे त्या वेळेचं संगीत आणि त्या काळाची गरज संगीताची, त्याचा साऊंड हे स्वतःला अपग्रेड करत जाणं, ह्याच्यामुळे सुद्धा तुमचा साऊंड आणि तुमचं थिंकिंग हे वेगळं होत राहतं. बरोबर आहे. विश्वजित, तू गीतकार सुद्धा आहेस किंवा तुम्ही आधी संगीत संयोजक म्हणून सुद्धा, म्हणजे म्युझिक अरेंजर म्हणून सुद्धा काम केलेलं आहे. एकूणच थोडासा संगीत संयोजन आणि संगीत दिग्दर्शन ह्यातला जो फरक आहे ना, तो सांगू शकशील? नेमकं काय, म्हणजे एक म्युझिक अरेंजर आणि म्युझिक डिरेक्टर या दोघांचीही भूमिका कशी वेगवेगळी असते? जसं की सिनेमा म्हटल्यानंतर हिरो हिरोईन हे फ्रंटला दिसत असतात लोकांना, पण नुसते ते दिसले तर कम्प्लिशन येईल का? तो स्टोरी घडवणारा कथाकार, त्यांची सगळ्यांची मोठ बांधणारा दिग्दर्शक, ती सगळी सराउंडिंग साईड ॲक्टर्स ज्यांना आपण म्हणतो जनरली, ती पात्र, आणि अख्खा तो 2-2.5 तासांचा त्या गोष्टीचा प्रवास, हा जेव्हा इम्प्रेसिव्ह होतो तेव्हाच ते आपल्याला फिल्म म्हणून आवडतं. गाण्याचं सुद्धा तसंच आहे. नुसता गायक म्हणजे गाणं नाही होऊ शकत. गीतकार येतो, संगीत दिग्दर्शक येतो आणि त्याचबरोबर येतो अरेंजर, तितकाच महत्त्वाचा, की जो खरं तर खूप गौण मानला जातो आपल्या इकडे दुर्दैवाने. अनफॉर्च्युनेटली. पण ह्या सगळ्या तिघा HODs म्हणेन मी त्यांना, त्या तिघांचं फार महत्त्वाचं योगदान त्या गाणं सक्सेसफुल आणि बनण्यात कारणीभूत असतं. म्हणजे गीतकाराने गाणं लिहिलं, संगीतकाराने त्याला एक हार्मोनियमवरती चाल लावली आणि एक गिटार वाजवता येतं म्हणून गिटार वाजवलं, तर होऊ शकेल का? नाही. त्या गाण्याची प्रकृती काय आहे, त्या गाण्याचा स्वभाव काय आहे, ते नाचायचं गाणं आहे, ते कसलं गाणं आहे, त्याच्यामध्ये ठेका कसा असायला हवा, वाद्य कुठलं हवं, त्याची काय भाषा असेल. गाण्यात तू मुखड्यामध्ये मी असं म्हणतो की हृदयात वाजे समथिंग, सारे जग वाटे हॅपनिंग, असतो सदा मी आता ड्रीमिंग. तर मग मला टंग डंग डडडंग टडडड टंग डंग डडडंग, ह्या पार्टमध्ये सुद्धा तो एक फंकी जो गाण्या हृदय म्हणजे ज्या शब्दांचा आहे, फनी फील आहे, थोडासा ह्युमर आहे हलकासा, तो एनर्जी मेंटेन होतीये का, हे वाद्य नेमकं का असलं पाहिजे, ह्याचं कारण काय आहे घेतलेलं. मग त्या वाद्याचा प्रवास सुद्धा जर्नी असते त्या गाण्यामध्ये. बऱ्याच वेळा हे लोकांना लक्षात पण येत नाही की एखाद्या गाण्यामध्ये सुरुवात
बेंजोने होते किंवा एखाद्या गिटारने होते किंवा हार्मोनियमने होते, पण त्याचा वापर त्या अरेंजरने खुबीनं शेवटपर्यंत केलेला असतो. मध्ये मध्ये इंटरल्यूड वाजत असतात, मध्ये त्याचा तो फ्रंटला येतो जातो. हा सगळा प्रवास अरेंजरमुळे शक्य असतो आणि त्यामुळे अरेंजर खूप महत्वाचा फॅक्टर आहे गाण्यामध्ये. रादर विश्वे, तू म्हटलास ती गोष्ट मी थोडी एलॅबरेट करणार आहे की अतिशय अंडररेटेड असा जॉब आहे आत्ता आपल्या इंडस्ट्रीमध्ये अरेंजरचा. परंतु अरेंजर ती व्यक्ती आहे जो ठरवतो की कुठलं वाद्य कोणी वाजवायचं, कसं वाजवायचं. त्यासाठी त्या वाद्याची संपूर्ण माहिती अरेंजरला असायला लागते. म्हणजे एखाद्या वाद्याची रेंज काय आहे, गिटार असेल तर त्याच्या हार्मोनीज काय आहेत. गिटार हे वाद्य खूप वेगळ्या प्रकारे वाजतं. तबला रिदम साईड हे वाद्य खूप वेगळ्या प्रकारे वाजतं. सतारचा पीस असेल तर त्याची डी म्हणजे ही त्याची स्केल, मग ह्या स्केलमध्ये सतार कशी साऊंड होईल. प्रत्येक वाद्याची त्याला इतकी इत्थंभूत माहिती लागते. त्यानंतरच ते सगळं वाद्य ते सगळं ऑर्केस्ट्रेशन तसं ऐकू येतं. जुन्या काळचे जे म्युझिक अरेंजर होते त्यांची काही नावं घेतल्याशिवाय मला वाटतं हा विषय पुढे जाऊ शकणार नाही आणि त्यांची नावं मला आवर्जून घ्यायची आहेत. फार दिग्गज असे काही अरेंजर्स, अमर हळदीपूरजी, अनिल मोहिलेजी, श्यामराव कांबळेजी, इनॉक डॅनियलजी, म्हणजे सगळे पॅरेलालजी स्वतः कमाल अरेंजर होते. बासू मनोहरी, मनोहरी सिंग, मनोहरी दास जे केअरसी लॉर्डजी, म्हणजे सगळी पंचमदांची टीम, भूपीजी. तर ह्या सगळ्या लोकांचं जे काम आहे ना, ते काम कुठेतरी असं अनेक वेळा वाटतं की लोकांपर्यंत पोचावं की आज श्यामराव कांबळे फार दिग्गज, फार कमालीचे म्युझिक अरेंजर होते आणि त्यांचं नॉलेज ॲट पार होतं. त्यांनी जे अरेंजमेंट्स केलेल्या आहेत त्यांनी त्या अफलातून आहेत आणि ते सगळं पुढे त्यांनी जे दिलं आहे त्यामुळे नवीन जनरेशनला कळलं की अरेंजमेंट म्हणजे काय. इतकं अप्रतिम काम या लोकांनी केलेलं आहे. तर मला असं कुठेतरी वाटतं की म्युझिकल प्रोग्राम्समध्ये याची कुठेतरी दखल घेतली गेली पाहिजे. कुठेतरी म्युझिक अरेंजर, बॅकग्राऊंड स्कोअर करणारे लोक, ग्रेट ज्यांनी बॅकग्राऊंड स्कोअर, बाळ पार्टे म्हणून कमालीचे म्युझिक अरेंजर होते, ज्यांनी डॉन सारख्या पिक्चरचं खूप मोठं योगदान आहे त्यांचं, कल्याणी आनंदजी यांच्याकडे. तर ह्या लोकांची नावं असं खूप राहून राहून वाटतं की यायला पाहिजे अजून वरती. संगीत संयोजन करताना आता मी मगाशी म्हटलं तसं की तू आत्ता जी नावं सांगितलीस त्यांनी तर भरपूर योगदान दिलेलं आहे आणि त्यामुळे म्हणजे ही संगीतसृष्टी एवढी समृद्ध का होते, आज अनेकांना काम करण्याची संधी या क्षेत्रात का मिळते, तर आधी भरपूर काही करून ठेवलेलं आहे. त्याचा आदर्श घेऊन आपण पुढे नवीन काहीतरी साकारत असतो. एकाच म्हणजे तुला खास करून गीतकार, मग संगीत संयोजन सुद्धा आणि मग संगीत दिग्दर्शन सुद्धा, असा कधी योग जुळून आलाय का? याचं कारण म्हणजे मी खरं तर गीतकार हाडाचा नाही, मी ऑनेस्टली सांगतो. माझं कवी असं कविता करणं हा माझा रस्ताच नव्हता कधीच. पण काय होतं की माझं थिएटर हा एक मेजर फॅक्टर होता माझ्या आयुष्यात, जो आधी होता. आणि थिएटरशी रिलेटेड ॲक्टिंग असेल, दिग्दर्शन असेल, हे सगळं मी करायचो. तर त्यामुळे व्हायचं असं की ड्रामा म्हटल्यानंतर तो थॉट मोजक्या शब्दात त्याचं डायनामिक्स, फोनेटिक्स, त्याचं उच्चारण, त्याचं सगळं वाचिक, अंगिक, कायिक अभिनय आपण सगळे जसं म्हणतो, तसं ते त्या गोष्टींचं एक अभ्यास म्हणा किंवा सराव म्हणा त्या काळात झालेला होता. तोच काहीसा गाण्याची एखादी धून बनल्यानंतर, ती काय सांगतेय किंवा काय शब्द घेऊन येते, साधारण काय दिसतात शब्द, इमेज काय दिसतीये, हा एक विचार तर असतो की हे रोमॅन्टिक गाणं आहे. पण रोमॅन्टिक हा एक ढोबळ त्याला हे झालं, लेबल झालं की रोमॅन्टिक गाणं आहे. अरे पण रोमॅन्टिक गाणं म्हणजे नक्की कुठल्या रस्त्याने जायचंय? मग ते कॅरेक्टरचं काय म्हणणं आहे, त्या फिल्मचं आहे ब्रीफ, त्याचं काय म्हणणं आहे, ते कॅरेक्टर काय आहे, मग तो बोलतो कसा, चालतो कसा असेल तो, त्याचं अंगबोली, देहबोली काय असेल, हे सगळं विचार करून आपण त्या पद्धतीनं विचार करायला लागलो की आपसुकच त्या ट्यूनमध्ये ते शब्द यायला लागतात. तसंच काहीसं माझं झालं आणि मी गाणी लिहायला लागलो. म्हणजे खरं तर सरड्याची धाव कुंपणापर्यंत म्हणतात तसं माझी धाव मुखड्यापर्यंतच होती सुरुवातीच्या काळात. अगदी सुरुवातीच्या काळात की मुखडेच लिहू शकायचो मी, की दिग्दर्शकाला ऐकवताना काय म्हणायचंय गाण्यामध्ये हे समजायला पाहिजे म्हणून निदान तेवढं तरी मुखडा तरी आपण एक लिहून बघूया, भले तो तोडक्या मोडक्या शब्दातला असेल. आणि मी हे ऐकवताना सांगायचो दिग्दर्शकांना की हे आजही सांगतो, म्हणजे की हे सगळं गाणं जे लिहिलेलं आहे हे
प्लेस होल्डर शब्द आहेत की त्या धूनमध्ये काय दिसतं मला शब्द म्हणून. याच्यापेक्षा बेटर अप्रोच आणि बेटर शब्द आणि थॉट्स जर आले तर अजून 4 चांद लागतील. वी आर ओपन. सो ऑलवेज मी हे थ्रो करतो. पण बऱ्याच वेळा असं होतं की मग असे काही प्रयत्न करून सुद्धा फिरून गाडी ओरिजिनल शब्दांपर्यंतच येते, ओरिजिनल ड्राफ्टपर्यंतच येते आणि मग तेच फायनल होतात. असे बरेच. पण ना युजली विश्वजितला जेव्हा चाल सुचते तेव्हा शब्द पण सुचतात. ही खूप आमच्या जोडीसाठी खूप पॉझिटिव्ह गोष्ट आहे. कारण की काय होतं ना, की तो थॉट काय आहे बऱ्याच वेळेला मला शब्द वगैरे अजिबात सुचत नाही. मला चालच सुचू शकते, मला शब्द नाही सुचत. तेव्हा मी त्याला सांगतो की मला काय म्हणायचंय त्याच्यातनं एक्झॅक्टली काय. आणि मग बऱ्याच वेळा त्याला तसं एकत्रितपणे सुचल्यामुळे जरा फायदा होतो, की पटकन थॉट कन्व्हे होतो समोरच्याला हां. सांगितलं. म्हणजे तू कविता लिहितोस किंवा तुला शब्द सुचतात, हा एक म्युझिक देण्याचा किंवा चाली देण्यासाठी एक पॉझिटिव्ह ॲस्पेक्ट हा असू शकतो. नाही, उलटं म्हणेन मी. नाही, उलटं म्हणेन मी की जे धून आहे त्याच्यामध्ये मला शब्द दिसतात, ते मी फक्त शब्द त्याच्यावरती मांडतो आणि तो थॉट कंप्लीट होईल असं बघतो. जसं की तो हृदयात वाजे समथिंग मध्ये होता किंवा का कळेना मध्ये होता. अशी काही बरीच गाणी आहेत जी मी लिहिलेली आहेत. बरोबर. पण आता बऱ्याच वेळा असंही झालेलं आहे की हृदयात वाजे समथिंग सारे जग वाटे हॅपनिंग असतो सदा मी आता म्हणजे टंग टंग टडंग टडडं टडडं. की त्याच्यामध्ये झालं असं होतं की आम्हाला सतीशने ब्रीफ दिलेलं होतं की हे लहान मुलाचं गाणं पाहिजे आपल्याला, जे अख्ख्या फिल्मभर राहणार आहे. हे महत्वाचं आहे कारण त्या मुलाची मोठा झाला, त्याचं लग्न झालं, त्याचं काय झालं, पाथ वेगळे झाले आणि मग ती सध्या काय करते, हा पडलेल्या प्रश्नातनं सुरुवात होणारा हा सगळ्या पिक्चरचा रोमॅन्टिक प्रवास आहे. तर हे फार महत्वाचं होतं की ते गाणं सगळ्या टप्प्यांमध्ये त्याचा रिलेट व्हायला पाहिजे. आणि पण म्हटलं सुरुवात काय होणार शाळेच्या ह्याच्यापासनं, वयापासनं. पण म्हणजे अगदी 8वी 9वीत असताना जी मुला-मुलींमध्ये प्रेम होतात, ज्याला एक अल्लड वयातली असतात, तसं ते प्रेम होणार होतं आणि मग त्याचा विचार पण तसाच असेल ना, रॉ असेल. म्हणून मी ते हृदयात वाजे समथिंग सारे जग वाटे हॅपनिंग. परत मिंग्लिश का केलं तर आजची मुलं आहेत, आजच्या गेल्या 10-20 वर्षातली घडलेली गोष्ट आहे. तर ती गोष्ट असताना जे आपण रेग्युलर बोलतो, त्याच्यात सुद्धा आता आपण किती इंग्लिश मराठी शब्द भाषा. हो. ओघाओघाने बोलत जातो. तर हे सुद्धा ग्रामर त्याच्यात येऊ देत. म्हणून ते तसं लिहिलेलं गेलेलं गाणं होतं की हृदयात वाज. तर त्याच्यात एक असं झालं की बघता तुला मन जम्पिंग. त्याच्यावर अविनाश म्हणला, "अरे हे ना, हे पटत नाहीये. बघता तुला मन जम्पिंग काय? हे असं बरोबर वाटत नाही." ग्रॅमॅटिकली चुकीचं. हां, मन इज जम्पिंग, मन वॉज जम्पिंग. काहीतरी त्याला कर्ता, कर्म, क्रियापद पाहिजे ना. सतीशचं पण म्हणणं तसंच होतं काहीसं. तर म्हणलं, "अरे कदाचित आपण असं धरून झालं की लहान मुलाचं ते व्याकरण कच्चं आहे." हां. तसंच बोलतात ना लहान मुलं बऱ्याच वेळा पहिल्यांदा बोलताना ग्रामॅटिकली अगदी आई मी चाललो आहे असं नाही म्हणत. त्याच्यात काहीतरी कर्ता कर्म क्रियापदाचा गोंधळ होतच असतो. तसं काहीसं असेल असं मला वाटतंय. तरी पण आपण एक 4 जणांकडे आपण हे विसरून जाऊया की हे हृदयद्वारे समथिंग नाहीये. म्हणून आम्ही ते अजून एक दोघा तिघांकडे ट्राय केला. त्यांनी त्यांच्या परीनं बेस्ट दिलेलंच होतं. पण फिरून गाडी ह्याच्यावरती आली, की अरे नाही हे जरा जास्त क्रिस्पी आणि फंकी वाटतंय, मजा येते ह्याच्यामध्ये, वेगळं वाटतंय, नवीन वाटतंय. सो असं पण होतं, की बऱ्याच वेळेला आम्ही फिरून त्या चौकात येऊन थांबतो आणि मग तेच फायनल होतं. शब्दांवर संगीत दिलं जातं. पण स्टिल अगेन परत एकदा मी सांगतो, की मी हाडाचा गीतकार असं नाही मानत स्वतःला. पण तसं असलं तरी सुद्धा तुमच्या म्हणजे या संगीतकार जोडीची विशेष करून अविनाश विश्वजित म्हटल्यानंतर तुम्ही दिलेलं संगीत किंवा तुम्ही दिलेल्या चालींची गाणी ही विशेष करून खूप काय म्हणूया आपण त्याला मेलोडियस, सुमधूर, मधुरतेकडे नेणारी अशी आहेत. म्हणजे आत्ताचा जर एक संगीताचा वेगळा ट्रेंड बघितला तर तुम्ही एक संगीतकार जोडी म्हणून एक वेगळा ट्रेंड प्रस्थापित केलेला आहे चित्रपटसृष्टीमध्ये. त्यामुळे तो जो ट्रेंड आहे मेलोडियस गाण्यांचा, मेलोडियस गाणी म्हटल्यानंतर आता आम्हाला तुमचं नाव पटकन आठवतं. तर तो कसा ट्रेंड म्हणजे ते ठरवलेलंच का की इथे आपण हाच भाग जास्त सांभाळूया किंवा काय? आमच्या दोघांचं एक मत नक्की असतं, की जी मेलोडी आपण क्रिएट करू, जी ट्यून आपण क्रिएट करू, त्याला एक रिकॉल व्हॅल्यू असली पाहिजे. म्हणजे ट्यून आपण गुणगुणतो. बऱ्याच वेळेला ना आपण शब्द लाला लाला नाना नाना म्हणतो. एखादं गाणं आपल्याला
पाठ नसतं, पण आपल्याला त्याची चाल मात्र पाठ असते. सो फंडामेंटली ट्यून खूप स्ट्रॉंग असली पाहिजे. आणि दोघांचंही ह्याच्यावरती एक मत आहे की आपली जी ट्यून आहे ना, ओव्हरऑल मग तो अंतरा असेल. आणि त्याच्यासाठी आम्ही खूप मेहनत घेतो. मी खरंच सांगतो, प्रचंड मेहनत आहे या गोष्टीसाठी, की दरवेळेला नवीन एक ट्यून करणं, की जी खूप रिलेटिव्ह असेल. कधी-कधी काय होतं, की काहीतरी नवीन करण्याच्या नादामध्ये आपण खूप भरकटू सुद्धा शकतो. काहीतरी ऑडच आपण केलं, पण ते वेगळं झालंय, पण ते चांगलं झालंय का? सो वेगळं आणि चांगलं दोन्ही असणं, दरवेळेला ही गोष्ट करण्यासाठी खूप मेहनत आहे. पण ती गोष्ट सापडते. म्हणजे आपण म्हणू ना, की त्याच्यातच असतो आम्ही दोघं. ऑल द टाईम त्या थिंकिंग प्रोसेसमध्ये असतो, की नाही रे, हे नाही. आणि होता ते मिल गया. असं ते होतं कुठेतरी. आणि त्यातनं ती मेलडी जपली जाते आणि तो आमचा एक आग्रह आहे. एवढं नक्की. खरोखर. अविनाश विश्वजित लाईव्ह इन कॉन्सर्ट या नावाने जो कार्यक्रम केला जातो, तर त्या कार्यक्रमामध्ये सुद्धा विविध गाणी घेतली जातात. आणि विशेष करून म्हणजे या गाण्याची खासियत, की या कार्यक्रमाची, तो कार्यक्रम जो शेवटी संपतो, तो सुद्धा एका अनोख्या गजराने संपतो. तर त्याच्याबद्दल सांगशील, या कार्यक्रमाबद्दल? दोघांनीही सांग. येस. म्हणजे मला असं वाटतं ना, आमच्या गाण्यांचा कार्यक्रम हा एक खूप वेगळ्या रंगाची, वेगळ्या आकाराची, वेगवेगळ्या गंधाची, सुगंधाची अशी फुलं असावीत, असा 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 एक बुके वाटतो. त्याचं कारण असं आहे ना, की आम्हाला जसं मगाशी म्हटलं, की प्रत्येक गाणं आम्हीच केलेलं आहे असं वाटू नये. पुढचं गाणं परत काहीतरी वेगळ्या झोनमधलं, वेगळ्या साऊंडमधलं, वेगळ्या विचाराचं, वेगळ्या वजनाचं असावं, असा आम्ही प्रयत्न असतो आमचा. स्टाईल वाईज सुद्धा, की आपल्यालाच ओळखता आलं पाहिजे, की अरे हे अविनाश विश्वजितचंच झालंय परत. तर हा प्रयत्न करता आम्ही जी एक 20-25 वर्षात कामं केली, ती अशी वेगळ्या पद्धतीची झाली. पहिल्यांदा जेव्हा जसं तू मगाशी म्हणलीस, की ट्रेंड तुम्ही आणला, की काय असं. तर कधी तू का कळेना या 2 गाण्यांनी एकदम तो एक ट्रेंड ट्रेंड सेट झाला. वेगळा आला होता आणि तो नंतर मग बऱ्याच संगीतकारांनी तो फॉलो पण केला आणि खूप छान गाणी पण दिली. तर झालं बुवा, आता ते झालं. आता काय वेगळं? असं करत आम्हाला ते वेगळं शोधायला लागायचं आधी. कारण का व्हायचं, की एक शिक्का पडायला लागला होता, की अरे अशी गाणी म्हणजे मेलोडीज, रोमॅन्टिक गाणी म्हणजे अविनाश विश्वजित. नाही, पण आम्हाला अशी पण गाणी करता येतात, आम्हाला लावण्या पण करता येतात, आम्हाला भजनं पण करता येतात, आम्हाला फोक. फोकमधलं सगळं करता येतं. पण तसा पिक्चर, तसा विषय, तसा दिग्दर्शक सगळंच मिळायला लागतं ना. तशी टीम, त्या टीममध्ये पण आपण जायला लागतं. असायला लागतं किंवा त्यांचा चॉईस आपण असायला लागतो. मुळात आपण चॉईस असायला लागतो, असं माझं मत आहे. तर ते असे चॉईस ज्या वेळेला आम्ही व्हायला लागलो, असे अनेक दिग्दर्शक वेगवेगळ्या धाटणीचे, विचारसरणीचे, वेगळ्या पद्धतीनं फिल्म मांडणारे जेव्हा आम्हाला जॉइन झाले किंवा आम्ही त्यांच्यात जॉइन झालो. प्रवीण तरडे असेल किंवा गिरीश मोहिते असेल, वेगवेगळ्या प्रवृत्तीचे दिग्दर्शक आणि छान सिनेमे त्यांनी दिलेले आहेत इंडस्ट्रीला. तर ते जसे जॉइन झाले तसा आमचा पण आम्ही पॅटर्न बदलला. आणि त्यामुळे हा जो कार्यक्रम होतो, तो हा मगाशी म्हटलं तसं, की त्याच्यात गुलाब पण आहे आणि त्याच्यात एक मोठं असं दिसणारं ढळढळीत गावरान फूल पण आहे. असं असा तो आमचा कार्यक्रम आहे, की ज्याच्यामध्ये तुम्हाला सगळं काही मिळतं, की तुम्हाला हे ऐकायचं का हे पण आहे. तुम्हाला हे ऐकायचं का हे पण आहे. तुम्हाला लावणी ऐकायची ती पण आहे. तुम्हाला फुलवंतीसारखं एक ग्रँडचरवालं गाणं ऐकायचं का ते पण आहे. तुम्हाला भजन ऐकायचं भेटला विठ्ठल आहे. असे अनेक जी अर्थात लोकांनीच पॉप्युलर केलेली आहेत आणि त्यांना ती आवडली आहेत म्हणून ती त्या कार्यक्रमात होतात आणि त्याला एक रिपीट व्हॅल्यू आहे म्हणून होतात. आणि हे खरं तर म्हणजे ईश्वराची कृपा आहे, की ज्याच्यामुळे हे खरं तर घडतंय सगळं. कारण खरंच याला नशीब लागतं. कारण प्रत्येक वेळेला तुम्ही केलेलं गाणं, मग ते चांगलं किंवा वाईट हा दुय्यम मुद्दा, पण ते लोकांपर्यंत तितकं पचेल, रुचेल, आवडेल आणि टिकेल याची काही शाश्वती नसते. टिकेल हा शब्द खूप महत्वाचा आहे ना. म्हणजे हे सगळं आपण करतोय, पण ते अजून काही वर्षांनी टिकलं पाहिजे. कार्यक्रमाबद्दल तू विचारलंस तर एक खूप महत्त्वाचा मुद्दा मला सांगायचा आहे सगळ्यांना, की तशी ती गाणी तुम्ही ऐकतच असता ना, म्हणजे YouTubeवरनं ऐकतच असता. पण आमच्या कार्यक्रमाची खासियत अशी आहे, की त्याच्यामध्ये आम्ही अनेक वेळेला इम्प्रॉम्प्टू सादरीकरण असतं आमचं. म्हणजे हां. तुम्ही कधी तू हे गाणं तसं ऐकलेलंच आहे अनेक वेळेला. पण आम्ही जेव्हा ते रंगमंचावरती सादर करतो, तेव्हा प्रत्येक वेळेला ते गाणं तुम्हाला वेगळं ऐकू येईल.
का कळे गाणं तुम्ही ऐकलं असेल ते प्रत्येक वेळेला वेगळं ऐकू येईल. आणि ते जे सादरीकरण आहे ते सगळं रिहर्स नाहीये. ते त्यावेळेला त्या ऑडियन्सची जो व्हाईब बनतो, तुम्ही एकदा परफॉर्म करायला लागलात ना, म्हणजे प्रत्येक कार्यक्रमाला जाताना एक काय म्हणशील त्याला, एक धाकधूक असतेच. म्हणजे किती कार्यक्रम आमच्या आत्तापर्यंत खूप कार्यक्रम झालेत, पण तरी सुद्धा एव्हरी टाइम स्टेजवरती जाऊन एकदा पहिली नोट वाजली आणि एकदा गाणं चालू झालं की मग ती बदलून जातं सगळं आणि मग तुम्ही फक्त म्युझिकमध्येच असता. पण मग त्या व्हाईब्स प्रमाणे त्या ऑडियन्सच्या जी दाद येते ना, त्याप्रमाणे तिथे हळू ते म्युझिकचं कन्स्ट्रक्शन व्हायला लागतं. आणि आमचे सगळे म्युझिशियन्स, आमचे सगळे वादक त्याला बिल्ड करतात आणि तिथे सगळं नवीन एक निर्मिती होते गाण्याची. सो आमचा प्रयत्न हाच असतो की जे तुम्ही ऐकता गाणं त्याच्यातला आत्मा तोच आहे, पण गाणं खूप नवीन प्रकारे तुमच्यासमोर आम्ही दरवेळेला आणण्याचा प्रयत्न करतो. अविनाश विश्वेत लाईव्ह इन कॉन्सर्ट यासाठी जे वादक आहेत, मी स्वतः माझ्या करिअरची सुरुवात एक म्युझिशियन म्हणून केली, त्यामुळे मला वादकांबद्दल खूप जास्त आपुलकी आहे. आणि जो आमचा बँड आहे तो अतिशय कडक, अतिशय दर्जेदार सगळे महाराष्ट्रातले म्युझिशियन्स त्याच्यामध्ये आहेत. त्याच्यामध्ये ड्रम्स असतात, इंडियन रिदम, सॅक्सोफोनसारखं एखादं पाश्चात्य वाद्य, त्यानंतर कीबोर्ड्स, गिटार्स, बेस गिटार, कॉयर्स आणि कधी आम्ही मोठे शोज असतात तेव्हा सिम्फनिकल शोज पण करतो, त्याच्यामध्ये स्ट्रिंग सेक्शन लाईव्ह वापरतो. सो खूप वेगवेगळे एक्सपेरिमेंट्स आम्ही लाईव्ह शोमध्ये करत असतो. आणि कार्यक्रम आमचे ऑडिटोरियममध्ये तर होतच असतात, पण अनेक मोठ्या मोठ्या फंक्शन्समध्ये म्हणजे जे म्युझिकल फेस्टिवल्स असतात त्याच्यामध्ये असे कार्यक्रम होतात आणि दरवेळेला आमचं सादरीकरण वेगळं असतं, त्यामुळे आवर्जून लोक बघायला येतात. आत्ता तू ज्या ज्या वाद्यांची नावं घेतलीस ना, ती अशी डोळ्यासमोर येतात की हे सगळा असा तो एक ती सगळं सिम्फनी ती जमलेली आहे आणि ती आपल्यासमोर सादर करते. पण बऱ्याच वेळेला गाण्यांमध्ये अशा प्रकारचं हेवी ऑर्केस्ट्रेशन न घेता काही अगदी बेसिक वाद्य घेऊन गाणी केलेली, म्हणजे तुमच्या गाण्यांमध्ये ते थोडंसं जाणवतं की प्रत्येक वेळेला हेवी ऑर्केस्ट्रेशन केलेलं नाही आहे. कारण आता जो ट्रेंड जर बघितलास तर हेवी ऑर्केस्ट्रेशनचा आहे का असा प्रश्न पडतो. अशा वेळेला त्याला एक त्याच्या समोर आपण सुद्धा तेवढ्याच ताकदीने उभं राहण्यासाठी, म्हणजे तुम्हाला काय वाटतं, खरंच एवढं ऑर्केस्ट्रेशनचं महत्त्व कधी कधी अगदी बेसिक वाद्यांनी सुद्धा गाणं रंगतं का? म्हणजे म्हणजे त्याला अंगापेक्षा बोंगा जड जर केला तर ते तो पडणारच आहे हे नक्की असतं ना. कारण कसं असतं की गाण्याचा स्वभाव काय आहे, गाण्याचं काय म्हणणं आहे, ते किती सॉफ्ट आहे, किती किती लाऊड आहे, त्याची इंटेन्सिटी काय आहे, त्याच्यातनं शब्दांचा पोत काय आहे आणि ते काय सिच्युएशननं पडतंय. बेसिकली मगाशी अविनाश म्हणलं तसं आम्ही बरीचशी गाणी हे फिल्मच्या साठीच केलेली आहेत. तर त्यामुळे कसं होतं की ते फिल्ममध्ये बघताना त्या फिल्ममध्ये ती जी एनर्जी त्या सीनला अलीकडे आणि पलीकडे आहे असणार आहे, याला कुठे छेद देत नाहीये ना, की नाही मला माझं गाणं म्हणजे एवढ्या ताफ्यासकटच वाजलं पाहिजे आणि मी एवढं सगळं वापरणार म्हणजे मग माझं गाणं. असं न विचार करता त्याला काय योग्य जातंय. मग तिथे एखाद्या वेळेला एखादं गिटार वापरून केलेलं गाणं सुद्धा जाणार आहे किंवा हलकं काही पियानो कॉर्ड्स काही वापरून जर गाणं केलं, पॅड्स वापरून गाणं, तर छान होणार आहे. मग गरज नाहीये एवढा सगळा तामझाम करायची. किंवा फुलवंतीसारखं ओपनिंगलाच एक ग्रँड दरबारच दिसतोय जिथे तिथे नाचणार आहे. तर मग तिथे त्याची गरजच आहे. तिथे जर मी ते नाही केलं तर ऑब्व्हियसली ते पडणार आहे. सो सगळ्यात महत्त्वाचा आहे फिल्मचा तो सीन, तो पार्ट, त्याच्या पुढचं मागचा स्टोरी लाईन आणि त्यातनं गुंफत जाणारं ते कुठेतरी असं पॅच नाही वाटलं पाहिजे. जणू ते कॅरेक्टरच बोलतंय, त्याचंच गाणं होतंय. मग पुढे गेलं, मग ते मोठं पण केलं, मग फिल्मला एक ग्रँजर आलं, सीनला आलं, त्यातनं अजून एक लिफ्ट मिळाली म्युझिकमुळे. हे पण घडायला लागतं ना. स्वतःचा, दोघांचाही स्वतःचा कम्फर्ट झोन तोडण्यासाठी म्हणून काय करता तुम्ही? म्हणजे प्रत्येकाची एक काहीतरी एक स्वतःची एक प्रोसेस असते, प्रक्रिया असते की मला हे मिळवायचंय, कम्फर्ट झोन आता मोडावा लागेल. तसं तुमच्या दोघांच्या बाबतीत नाही, आम्हाला भेटलेले डायरेक्टर असतात ते आम्हाला तोडून मोडूनच टाकतात ऍक्च्युली. कम्फर्ट झोनमध्ये आम्हाला ते ठेवतच नाही. दरवेळेला प्रत्येक डिरेक्टरला काहीतरी हटकेच हवं असतं. असं कम्फर्ट झोन वगैरे असं ऐकायला छान वाटतं,
असं कम्फर्ट झोन वगैरे असं काही दिग्दर्शक तुम्हाला ठेवत नाही. दिग्दर्शकाला जे हवं असतं ते शोधणं आणि ते मिळवणं, ह्याच्यामध्ये तुम्ही सगळे झोन तुम्हाला यायलाच लागतात असं मला वाटतं. तसं कुठलं किंवा कम्फर्ट असं आम्ही समजतो की कालपर्यंत केलेलं गाणं ठीक होतं यार. इट वॉज नॉट द बेस्ट ऑफ माइन ऑर हिज किंवा आवर सेल्फ. अजून काहीतरी व्हायचंय ते. हां. तसा विचार केला की आपोआप ते परत आपण ग्राउंड झिरोवरती येतो आणि तिथनं करायला सुरुवात करतो. पण मग हॉलिवूडचं गाणं केल्यानंतर मर्डर मिस्ट्री 2 आणि त्याचं गाणं म्हणजे आपल्याला आता हॉलिवूडशी नाव जोडलं गेलं तर तो एक असा की आता आपण काहीतरी मिळवलं असा तो क्षण होता की आता मिळवायचं आहे. मिळवला हा हा डेफिनेटली त्याच्यामध्ये एक फिलिंग नक्की होतं. कारण जस्ट थोडक्यात तुला सांगतो की कोविडचा काळ होता आणि म्हणजे काही कामं सगळी बंदच होती. कारण सगळंच बंद होतं ना, त्यामुळे जवळ-जवळ 1 वर्ष काहीच काम नव्हतं. आणि मला म्हणजे त्याच्या आधी अ, एक गाणं मी युरोपमध्ये माझे काही मित्र आहेत त्यांच्यासाठी एक गाणं आम्ही दोघांनी केलं होतं. तर तेव्हा तो असा म्हटला होता, की पुढे आपण नक्की काम करूयात काहीतरी. आणि त्याचा एक फोन आला, की असं-असं एक काहीतरी एक असं काहीच सांगितलं नाही, की हॉलिवूडची फिल्म आहे. अजून एक गाणं करायचंय असं. आणि नंतर असं कळलं, की ॲडम सँडलर त्याच्यामध्ये आहे. तर आम्हाला दोघांनाही तो काळच असा होता, की अशी थट्टा कोणतरी आपलं करतंय, असंच आम्हाला वाटलं. 3-4 दिवस आम्ही इग्नोर करत होतो ते, की "अरे काय यार, या कोव्हिडच्या काळात अशी थट्टा कोणी करतं का? ॲडम सँडलर आणि जेनिफर ॲनिस्टन कशाला आपल्याकडे येतील आणि आपल्याला का काम करायला मिळेल त्यांचं?" ह्याच झोनमध्ये आम्ही होतो. पण मग Netflix कडनं एक मेल आली, की "अहो, आम्ही तुम्हाला 4 दिवस कॉन्टॅक्ट करायचा प्रयत्न करतोय. तुम्ही करताय ना गाणं ते?" मग विश्वास बसला, की अरे खरंच यार, आपल्याला एका हॉलिवूडच्या ए ग्रेड फिल्मचं गाणं करायला मिळतंय. आणि मग तिथनं कुठेतरी आमची ती प्रोसेस चालू झाली आणि बघता-बघता ते गाणं त्यांना आवडलं. तिथं एक धमाल आहे, की आम्ही पहाटे 4ला आमच्या मीटिंग्स व्हायच्या त्या गाण्याच्या संदर्भामध्ये. कारण की डिरेक्टर कुठेतरी भलत्याच देशामध्ये आहे. डिरेक्टर हो, म्हणजे प्रोड्युसर त्यांचं यूएसमध्ये आहे. 3 झोनमध्ये काम चाललं होतं. म्हणजे पिक्चर शूट झाला होता हवाईमध्ये, विच इज साऊथ यूएसच्या खालचा भाग, म्हणजे वेस्ट इंडिजच्या जवळचा. आणि हे लोक होते पॅरिसमध्ये. त्याचं सेकंड शेड्यूल पॅरिसमध्ये होणार होतं. हं. ते आमचे कोरिओग्राफर मित्र होते, ते सगळे पॅरिसमध्ये होते. ते तिकडनं त्यांच्याशी कोऑर्डिनेशन करून, कारण त्यांचं लगेच लागणार होतं पुढचं शेड्यूल पॅरिसमध्ये. सो ते पण असायचे आणि आम्ही भारतामध्ये. सो हवाई, पॅरिस आणि भारत असा ट्रँगल मधल्या वेळ एक कॉमन वेळ काढून ते हे करायचे, की मीटिंगची वेळ ठरवायची. आणि त्यावेळेला त्या मीटिंग व्हायच्या आणि 3 अरे उठ, जागा राहा, जागा राहा. असं असं आम्ही जागा राहून किंवा अरे आता आपल्याला मीटिंग आहे. आणि कधी-कधी काय असायचं, की काहीतरी आम्ही दिलेलं असायचं आणि त्याच्यावर त्यांचा फीडबॅक येणार असायचा. त्यामुळे झोप पण यायची नाही, की अरे नाही, नाही, आता आज कळणार आहे, आज निकाल लागणार आहे, आपल्याला काय होणार आहे याचा. कारण त्यांचं सिंपल असं होतं, की किती बघा, म्हणजे किती म्हटलं तर ही अशी गोष्ट अशी होती, की ॲडम सँडलर, जेनिफर ॲनिस्टन ही नावं केवढी मोठी आहेत. म्हणजे ते ग्लोबल स्टार्स आहेत. म्हणजे जगाच्या कानाकोपऱ्यात त्यांची नावं माहिती आहेत. आणि त्या लोकांबरोबर, त्यांच्या प्रोडक्शन हाऊसबरोबर, त्यांच्या ई-पीज बरोबर आपण इंटरॅक्शन करतोय. पण आम्हाला आपण असं व्हायचं सुरुवातीला. पण ते फील पहिल्या 2 मीटिंगमधनंच गेलेलं होतं. कारण ॲब्सोल्युटली. ते कधीच असं बघायचे नाहीत, की अरे तुम्ही कोण आहात किंवा ते. ते उलटं असं म्हणायचं, की तुम्ही आम्हाला जे पाहिजे त्यातले तुम्ही मास्टर आहात. त्यामुळे तुम्ही जे करताय ते बरोबरच करणार आहात किंवा छान कराल याची आम्हाला खात्री आहे. हा कॉन्फिडन्स त्यांचा पहिल्या मीटिंगपासून ते देत होते. आणि हे एका निर्मिती प्रक्रियेसाठी केवढं महत्वाचं आहे. आज आपण जेव्हा बघतो, की अरे मला तिकडे पोहोचताच येणार नाही. ह्याच दडपणाखाली भारतामध्ये अनेक आर्टिस्ट, कित्येक वर्ष पोहोचतच नाहीत तिथपर्यंत. जेव्हा की ते डिझर्व्हिंग असतात. पण तिथे आम्हाला कधीच असा प्रॉब्लेम आला नाही. आणि इंटरॅक्शन पण इतक्या छान असायच्या. त्यांचं पहिल्या मीटिंगच्या वेळेला फिल्मचं अख्खं रिटन स्क्रिप्ट आम्हाला त्यांनी पाठवलेलं होतं, की "धिस इज हाऊ द फिल्म इज गोइंग टू हॅपन. ह्या सिच्युएशनला हे गाणं येणार आहे." सो म्हणजे तुम्हाला एक्झॅक्टली ते काय लेव्हलला कारण तो ट्विस्ट होता त्या स्टोरीमधला. ते गाणं हा
ट्विस्ट होता. ते भले 3 मिनिटाचंच गाणं आहे, पण त्यांच्याकरता ते गाणं म्हणजे ते एक स्टोरीचा भाग होता म्हणून गाणं होतं. नाहीतर हॉलिवूडला गाणंची ॲलर्जीज असते असतं. फिल्मला. आणि विशेष म्हणजे त्यांच्या पॅटर्नच्या फिल्म बघायचं म्हटलं तर ते बरोबर सुद्धा वाटतं आपल्याला. तर त्यामुळे ते गाणं फार इसेन्शियल होतं त्या फिल्मसाठी आणि त्यांना सुद्धा ते एवढंच महत्त्वाचं होतं, की ते कल्चर, इंडियन कल्चर, त्याच्यामध्ये ती जेनिफर ॲनिस्टन आणि ते संगीतवरती नाचणार आहेत. तो जो त्याचा आधी एक सीन घडणार होता, की ते गाणं पाठवलंय का त्या महाराजाचं जे वेडिंग होतं तर ते गाणं पाठवलंय का? मग ती म्हणते, की मला माहिती नाही, त्यांनी अचानक पाठवलंय. त्या ॲडम सँडलरला तो त्या फंक्शनमध्ये शॉक बसलेला असतो, की आता मला नाचायचंय या कुठल्यातरी या जे संगीतमध्ये काहीतरी नाचतात वगैरे. हे ते ज्या कल्चरमधनं आले ते त्याचं रिप्रेझेंटेशन करत होते आणि ज्या मेन कॅरेक्टरचं लग्न होतं ते वेडिंगचा जो सीन आहे त्याच्यामध्ये तो सगळं इंडियन कल्चर दाखवलं होतं त्यांनी, की संगीत काय असतं. आपण जसं आपल्या इथे संगीत पंजाबी किंवा आपल्या साऊथच्या लग्नांमध्ये होतं, ते त्यांनी मिक्सचर केलं होतं खरं तर आणि त्यांच्या पद्धतीने इंटरप्रेट केलं होतं. आपल्याला त्यातलं काहीतरी वाटेल, "हॅ, असं कधी होतं का?" पण त्यांनी ते त्यांच्या पद्धतीने इंटरप्रेट केलं होतं आणि ते छान केलं होतं आणि त्याच्यामध्ये त्याचा खून होतो. इथनं तो सिनेमा टर्न घेतो एक वेगळा. सो हे गाणं त्याच्यासाठी त्यांना तेवढंच महत्त्वाचं होतं आणि त्यांची अशी अपेक्षा होती, की ते ते गाणं सुरू झाल्यानंतर कोणी डिटॅच नाही झालं पाहिजे आमच्या स्टोरीमधनं. सो आमच्या इथला आर. केली असेल किंवा जे हिप-हॉप स्टार्स आहेत त्यांच्या इथले, त्यांच्या ऑडियन्सला सुद्धा ते ऐकायला आवडलं पाहिजे. ही प्राईम अट होती त्यांची. आणि ते तसं आम्ही करत गेलो. त्यांचे इनपुट्स घेत गेलो आणि तसं ते बनलं गाणं. आणि पंजाबी गाणं होतं ते, की जे रेकॉर्डिंग कुठे झालं? रेकॉर्डिंग इथेच झालं, म्हणजे मुंबईमध्येच झालं. त्यांची लोकं इथे इंडियामध्ये आली होती आणि पूर्ण त्यांच्या समोरच ते गाणं आम्ही रेकॉर्ड केलं आणि पूर्ण म्हणजे त्यांची लोकच असल्यामुळे त्यांना सगळं ते माहितीच होतं, की कसं पॅटर्न्स आहेत, काय आहेत, कोरिओग्राफर्स पण होते. सो तर इथे मुंबईमध्येच ते एंटायर सॉन्ग रेकॉर्ड झालं. आपल्या चित्रपटसृष्टीमध्ये आणि हॉलिवूडमध्ये ही काम करण्याची जी प्रक्रिया आहे, म्हणजे जसं तू म्हणालास, की तिथली सगळी लोकं इथे आलेली ह्या कामाच्या वेळेला, या रेकॉर्डिंगच्या वेळेला. या 2 प्रक्रियांमधला काही फरक जाणवला? फरक म्हणजे जेव्हा गाणं काय असणार आहे आणि त्याच्यात काय घडणार आहे ह्याचं म्हणजे 0 to 3 सेकंदामध्ये हा व्यक्ती इथनं इथे येणार आहे. 3 सेकंद ते 14 सेकंदामध्ये हा असा होणार आहे. इथनं डान्स होत असताना हे असं होणार आहे. असं एक प्रॉपर एक्सेल शीट आम्हाला आली होती, की या इतकं plan गाण्यामध्ये होतं ते. ह्या गाण्यामध्ये काय-काय ट्रान्झिशन्स होणार आहेत. ते त्या गाण्याच्या कुठल्या पार्टमध्ये सॉफ्ट बाय कुठल्या गाण्यामध्ये हेवीनेस पाहिजे, हे सगळं एक्सेल शीटमध्ये मेन्शन्ड होतं. त्यामुळे गाणं म्युझिकली डिकोड करून आम्हाला ते त्यांना द्यायचं होतं. पण पूर्ण चित्र गाण्याचं ते जसं त्यांनी लिहिलं होतं, त्या व्हॅल्यूजप्रमाणे तसं ते दिसलं. हो, म्हणजे तसं ते अवघड पण होतं, की पहिल्या 1 मिनिटात एवढंच मांडायचंय. म्हणजे सो प्लॅन्ड, एव्हरीथिंग वॉज सो प्लॅन्ड आय थिंक. एवढ्याच 1 मिनिटामध्ये इथे गाणं सुरूच झालं पाहिजे, कारण इथे तिची एंट्री आहे. इथे सुरूच झालं पाहिजे. म्हणजे हे म्हटलं तर अवघड पण असतं, कारण मला एक एक फ्रीडम तुम्ही विचार करतात गाण्याचा आणि मग पिक्चर शूट होतो ना. गाण्यावरती कोरिओग्राफर विचार करतो, की काय-काय करायचं त्याच्यावरती. इथे तसं नव्हतं. त्यांचा ठरलेलं होतं, की त्याचा स्टोरीचा ग्राफ कसा येणार आहे, तो महाराजा कधी येणार आहे, तिथे काय असणार आहे. त्यामुळे ते खरं तर चॅलेंजिंग पण होतं तेवढंच, की एवढ्या अविनाश म्हटलं तसं एवढ्या मिनिटामध्ये हे घडणार, इथे हे घडणार, इथे हे घडणार. असं ते होतं गाणं. तुम्ही दोघंही जसं म्हणता, की चित्रपटांसाठी गाणी बनवताना संगीतकाराला तेवढं क्रिएटिव्ह फ्रीडम कदाचित वापरता येत नसेल. कारण सिच्युएशन दिलेली असते. त्या सिच्युएशनवर तुम्हाला गाणं करायचं असतं. त्या गाण्यावर शब्द होत असतील किंवा मग शब्दांवर गाणी होत असतील, जसा प्रवास असेल. मग नेमकं संगीत दिग्दर्शकाला किंवा संगीतकाराला जे क्रिएटिव्ह फ्रीडम पाहिजे, त्याची कला पूर्णपणे मांडण्यासाठी त्याचा म्हणजे कुठच्या विभागात किंवा कोणत्या क्षेत्रात तो बसवू शकतो अशी गाणी? अल्बमची गाणी असतात. प्रत्येक वेळेला असं होत नाही, की तुम्हाला क्रिएटिव्हिटीवरती खूप कॉम्प्रोमाइज करायला लागतं असं मला नाही वाटत. कारण काय आहे, की फिल्म म्युझिक असा विषय आहे, की जो जास्तीत जास्त पॉप्युलर होऊ शकतो आणि लोकांपर्यंत पोहोचू शकतो. आणि प्रत्येक काळामध्ये एक त्या त्या म्हणजे टाईम स्पॅनप्रमाणे आता जसा आधीचा काळ होता 90s मधला, जेव्हा अल्बम्स खूप चालायचे. तेव्हा फिल्म म्युझिक तेवढं नाही चालायचं. 2004 नंतर मराठी फिल्म म्युझिक चालायला लागलं.
सो आता फिल्म म्युझिक जेव्हा चालते तेव्हा जास्त नॅचरली फिल्म म्युझिकच केलं जाणार आहे. अल्बम्स तेवढे चालत नव्हते, आता सिंगल्स परत चालायला लागल्यात. सो आय थिंक सिंगल्सवरती सुद्धा आम्ही आता फ्रीडम घेऊन आमची स्वतःची काही गाणी आता आम्ही कंपोज करतोय. हां, म्हणजे ज्याचं प्रोडक्शन आम्ही स्वतः करतो आता आणि लवकरच लोकांना ते ऐकायला मिळतील आमच्या युट्यूबवरनं. आणि तसंही जेव्हा दिग्दर्शक एखादा येतो आमच्याकडे, तेव्हा गाणं हे केवळ फक्त त्याच्या म्हणण्यानुसारच होतं असं नसतं. म्हणजे कधी-कधी काय होतं, की तो जसं गाणं बघतोय तसंच आम्ही गाणं केलेलं नसू शकतं किंवा त्याला जसं वाटतं, की इथे असं गाणं मला ऐकायला मिळेल, तसं कदाचित नसतं. पण आत्तापर्यंत मेजॉरिटी टाईम्स आम्ही दिग्दर्शक आणि आम्ही एका पेजवर राहिलेलो आहोत बऱ्यापैकी, की 70-80% असं झालेलं आहे, की नाही बाबा, जे सिच्युएशनला हे गाणं पाहिजे होतं ते हे असंच होतं. काही-काही वेळेला होतं, की त्या एका पेजवर येताना थोडा वेळ लागतो. पण अगेन तो कुठल्याही क्रिएटिव्ह प्रोसेसचा भागच आहे. म्हणजे रायटर डिरेक्टरमध्ये तर बऱ्याच वेळा कितीतरी सेटिंग्स होतात आणि तेव्हा सिनेमा तयार झालेला असतो. हे लोकांना माहिती नाही. कितीतरी प्रोसेस अशी असते, की ते त्याचं म्हणजे कुठल्याही कादंबरीवरनं जरी सिनेमा बेतलेला असेल, तरी त्याचं सिनेमाचं व्हर्जन करताना किती मोठी प्रोसेस जाते. किती काय-काय त्याच्यामध्ये घडामोडी होतात, हे सगळं लोकांना नसतं माहिती. असं एखादं भरपूर वेळ घेतलेलं तुमचं गाणं कोणतं आहे, की ज्या गाण्यासाठी बराच वेळ द्यावा लागला? मुंबई पुणे मुंबई 2 मधलं साथ दे तू मला. हो. मॅक्सिमम वेळ आजपर्यंत रेकॉर्ड असेल माझ्या मते. जवळजवळ 10 एक तरी ऑप्शन्स, 10 ऑप्शन्स झाले असतील ते. कारण ह्याचं रिझन काय माहिती आहे का? त्या फिल्मची सिच्युएशन होती, की मुक्ता बर्वे ही कन्फ्युज्ड आहे रिलेशनशिपबद्दल. त्यामुळे तिला तो आवडतो तर आहे, पण तो तिला कधीतरी नाही पण आवडत. तिला कधीतरी दुसरा मुलगा पण आवडतो, पण त्याचे सुद्धा काहीतरी प्रॉब्लेम्स आहेतच. मग नक्की काय करायचंय? ह्या कन्फ्युजनमधलं ते गाणं होतं आणि त्यामुळे तो अ, तो सब्जेक्ट मांडणं एक्झॅक्टली हे खूप डिफिकल्ट होतं. कारण की ते तर रोमॅन्टिक गाणं व्हायचं किंवा ते खूपच ड्राय गाणं व्हायचं. पण एक्झॅक्टली म्हणजे आम्हाला कायम असं वाटतं, की एक तर एंटायरली रोमॅन्टिक सॉन्ग करणं खूप इझी असतं. पण जेव्हा मिक्स्ड इमोशन्स असतात गाण्यामध्ये, तेव्हा त्याचा बॅलन्स साधणं खूप अवघड होतं आणि ह्या गाण्यामध्ये तोच थोडासा इश्यू झाला, की त्याचा बॅलन्स जो होता त्या इमोशन्सचा, तो एक्झॅक्टली मिळत नव्हता म्हणून वेळ लागला. आणि सगळ्यात पटकन झालेलं गाणं कोणतं? पटकन झालेली गाणी आहेत, खूप आहेत. खूप आहे. की येस यही है चलो का कळे ना आय थिंक फर्स्ट सॉन्ग म्हणजे काहीच इव्हन कधी तू सुद्धा कधी म्हणजे वन टेक एका रात्रीत घडलेलं गाणं आहे. वन टेक म्हणजे डन म्हणजे असं अशी दोन्ही गाणी होती. भुलवंतीसारखा सुद्धा चित्रपट, की ज्याच्यामधली सगळी गाणी आणि म्हणजे त्यातली सगळीच गाणी फार छान आहेत, ऐकण्यासारखी आहेत. नृत्यावर आधारित अनेक गाणी आहेत, त्यामुळे ती बघायलाही छान वाटतात. धर्मवीर पुन्हा चित्रपटाचा विषयच वेगळा होता आणि अशा वेळेला तो विषय सांभाळून गाणं हा एक वेगळाच विषय देणं. तर ते कसं, ती जुळवाजुळव कशी केली? म्हणजे गुरुपौर्णिमेचं एखादं गीत असेल किंवा काय, ते फारच अप्रतिम जमून आलंय. करेक्ट. धर्मवीर सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे आ- आम्ही एक वेगळाच चित्रपट तेव्हा कव्हर करत होतो, हंबीरराव मोहिते. अ, अ, तेव्हा प्रवीण ती फिल्म करत असताना म्हणलं आपण अजून एक फिल्म करतोय धर्मवीर. आणि तेव्हा खरं तर हा म्हणजे फिल्मचं सगळं हे सांगितलं होतं त्यांनी आम्हाला विषय काय आणि स्टोरी पण सांगितली होती. पण जसं तुला आधी आपण डिस्कस केलंच की भेटाला विठ्ठल गाणं कसं झालं. पण इम्पॉर्टंटली ह्या फिल्मचा साऊंड कसा असेल आणि असा हा धर्मवीर हे जे टायटल सॉन्ग होतं, तर ते अक्षरशः एका दिवसात घडलेलं गाणं आहे आणि विश्वजितनी ते गाणं लिहिलंय. हो, म्हणजे अक्षरशः अक्षरशः एका दिवसात घडलेलं गाणं आहे ते. म्हणजे आम्ही रफ कट बघितला होता सिनेमाचा आणि आम्हाला आता बॅकग्राऊंड करायचं आणि 13 मेला काहीतरी रिलीज आहे वगैरे असं सगळं धडाधड 15-20 दिवसच आहेत हातात. चला, 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 पळा, पळा असं सगळ्या प्रवीणने मंगेश देसाईने कामाला लावलं तर सगळ्या पोस्टच्या टीमला. आणि अरे कसं करायचं, काय करायचं? बरं आम्ही कुठेतरी काहीतरी वेगळंच काम करत होतो आणि अविनाश कोल्हापूरला होता का पुण्याला होता काहीतरी एका कामानिमित्त. मग आम्ही दोघं भेटलेलो होतो. आमच्यात डिस्कशन झालेलं होतं, की अरे असं-असं मस्त आली फिल्म वगैरे. आम्ही ते रफकट दोघांनी बघितलं होतं. मस्त आली, काम करायला मजा येणार, पण वेळ कुठे आहे? वगैरे असे सगळे विषय झाले होते. मी पुण्यावरनं कारने मुंबईसाठी निघालो आणि घाट उतरला
आणि डोक्यात ते सगळं चित्र फार सुंदर गेला होता प्रवीणनं तो चित्रपट. प्रसादने अप्रतिम काम केलेलं होतं त्याच्यात आणि रफ कट सुद्धा इतका इम्प्रेसिव्ह झालेला होता. तर ती सगळी चित्र डोळ्यासमोर जात होती आणि ते प्रसंग सगळे त्यांच्या आयुष्यातले दिघे साहेबांच्या. तर त्याच्यानंतर मी घाट उतरता फूड मॉलला थांबलो. गाडी लावली. म्हटलं, "प्रवीण, असं मला 4 लाईन सुचतायत की जी दिघे साहेबांची थीम होऊ शकते, की सामर्थ्य शक्तीचा राजदंड उचलूनी गर्जना करी प्रचंड, अन्याय फोडण्या वाघ होऊनी भिडला, रक्षण्या धर्म उचलिले शस्त्र, वाहिले प्राण जनतेला, असा हा धर्मवीर, असा हा धर्मवीर." आणि हे चालीवर आलेले शब्द आहेत. हे असं वाटेल तुला, की हे मी आधी लिहिलेले आहेत आणि त्याच्यानंतरचा हे चालीवर सुचलेले शब्द होते. ती अगदी रॉ चाल होती. नंतर आम्ही ती स्टुडिओत बसून आम्ही दोघांनी फायनल केली. पण हे त्या थॉट सुचलं. अरे, तो म्हणला, "मस्त, मस्त आहे, मस्त आहे. मंगेशला ऐकव, लगेच ऐकव." मंगेशला फोन केला. मंगेश म्हटला, "हे मस्त झालंय. चला कामाला लागा." आणि मग ते करून ऐकवलं, तो मग अजूनच खुश झाला. त्याला थीम ऐकवल्यानंतर. मग ती थीम सगळ्या सिनेमावर वेगवेगळ्या पद्धतीनं प्रेक्षकांना ऐकायला थीम मिळते. प्रत्येक वेळेला इंट्रोड्यूस होते तेव्हा अंगावर शहारे येतात. Absolutely, absolutely. आणि ते इतक्या त्या फिल्मचं म्हणजे एंटायर बीजीएम जे आम्ही केलंय, तर हे बॅकबोन आहे अख्ख्या फिल्मचं जे हो, असा बॅकग्राऊंड म्युझिक आहे ना, तर असा धर्मवीरचा जो दिघे साहेबांची एंट्री, जिथे ते वेगवेगळ्या प्रकारे आम्ही असा धर्मवीरची थीम वापरलेली आहे त्याच्यामध्ये. सो बॅकग्राऊंड म्युझिक करताना पण एक खूप धमाल आली आहे. आणि ह्या निमित्ताने जस्ट एक सांगावंसं वाटतं की बॅकग्राऊंड म्युझिक हा एक खूप वेगळा विषय आहे आणि ते करणं तितकंच चॅलेंजिंग आहे जितकं संगीत करणं आहे. तर बॅकग्राऊंड म्युझिक सुद्धा हो. करणारे लोक जे आहेत ना, थोडंसं प्रेक्षकांनी बघायला पाहिजे की या कोणी चित्रपटाचं केलंय बॅकग्राऊंड बॅकग्राऊंड? कोणी केलंय. थोडंसं एक्नॉलेजमेंट मिळायला पाहिजे बॅकग्राऊंड म्युझिक करणाऱ्या संगीतकारांसाठी. खूप अंडर रेटेड आहेत आपल्याकडे बॅकग्राऊंड स्कोर करणारे लोक. रादर म्हणजे मी असं बघतो की समीक्षण करणारे बरेचसे पत्रकार, बरेचसे वर्तमानपत्र, कुठले सोशल मीडिया असेल, अमुक असेल, तमुक असेल, त्याच्यात सुद्धा याची म्हणजे एखाद 4 शब्दापुरतीच दखल घेतली जाते किंवा घेतली जातही नाही. म्हणजे चला एक वेळ म्हणजे नाही आवडलं आम्हाला पार्श्वसंगीत, अशी तरी लाईन येईल किंवा नाही, तर तसंही होत नाही. हे फार कधी-कधी मला लागतं या गोष्टी, की ओके, त्या म्हणजे दिग्दर्शक तर ज्यावेळेला सुरुवातीला आमच्याकडे येतात, काही-काही वेळेला काही दिग्दर्शकांना असा कॉन्फिडन्स नसतो, की आपली फिल्म चांगली झाली आहे की नाही झाली आहे. तर ते सगळं म्हणतात, "सर, तुझ्याकडे हां, तुझ्यावरती आहे अवलंबून. बॅकग्राऊंड म्युझिक बैकग्राउंड म्यूजिक इसकी जान है. बॅकग्राऊंड अच्छा होना चाहिए." मग ऑब्व्हियसली ते कदाचित सॅच्युरेट झालेलं असतात. त्यांनी चांगलं केलंय हे फिल्म त्यांना कदाचित माहिती नसतं. पण अ, म्हणजे बॅकग्राऊंड हा तितकाच महत्त्वाचा विषय दिग्दर्शक मानतो. अ, अख्खी टीम मानते. पण काही आपल्या पुढच्या स्टेजेसमध्ये त्याचं काहीच म्हणजे उल्लेख होत नाही. प्रेक्षकांपर्यंत ही गोष्ट पोचवायला पाहिजे की बॅकग्राऊंड म्युझिक का इम्पॉर्टंट आहे. आणि प्रेक्षकांनी त्याचं एक्नॉलेजमेंट तेव्हा मग नक्की देतील असं वाटतं. तू आत्ता जे सांगितलंस की ती थीम सगळीकडे वापरलीस आणि ते शब्द सुचले. हे शब्द सुचणं ही जी प्रक्रिया आहे ना, ही जी थॉट प्रोसेस सुरू व्हायला कारण म्हणजे आपलं वाचनही तसं असायला लागतं. म्हणजे हां, म्हणजे तुझ्या बाबतीत काय घडतं नेमकं? शब्द सुचतात, त्याच्या आधी हे वाचन खूप चांगलं आहे म्हणून शब्द सुचतात, जास्त अनुभव आहे. असू शकेल मे बी. म्हणजे मी मगाशी म्हटलं तसं, की थिएटर हा एक महत्त्वाचा त्याच्यातला भाग आहे आणि थिएटर जर तुम्हाला चांगलं करता येणं गरजेचं असेल, तर त्याकरता तुमचं वाचन चांगलं असलं पाहिजे. तुमची शब्दसंपदा चांगली असली पाहिजे. तुम्हाला तसं वेगवेगळ्या पद्धतीनं एकाच थॉटला भिडता आलं पाहिजे. हे पण फार महत्त्वाचं आहे ना, की म्हणायचं तेच. मैं तुमसे प्यार करता हूँ. हेच तर असतं ना, की तुम मुझसे प्यार करती हो. हेच तर असतं ना प्रत्येक प्रेमगीताचा क्रक्स काय असतं? सारांश हाच असतो. फक्त रस्ता बदलून त्याच विषयाला आपल्याला भिडायचं असतं. सो ते शब्द जर जर तुम्हाला सापडायचे असेल, तुम्हाला काहीतरी त्याचं स्ट्रक्चर तयार करायचं असेल, तुमचं वाचन जर नसेल तेवढं. पण माझं हॉनेस्टली स्पीकिंग आता तेवढं वाचन होत नाही, कारण आमचं म्युझिकचं हे पण एकेकाळी मी खूप वाचलेलं आहे. त्याच्यामुळे असू शकेल असं वाटतंय. म्युझिक सोडून
म्हणजे संगीत सोडून एकमेकांचा एक विशेष गुण जो एकमेकांना आवडतो असा. म्हणजे विश्वजित, तू अविनाश बद्दल सांगशील आणि तू त्याच्याबद्दल. मी विश्वजित बद्दल एक त्याची खूप जबरदस्त गोष्ट विश्वजितमध्ये अशी आहे, कुठलीही डिफिकल्ट सिच्युएशन असू दे, मला त्याच्याबद्दल असं वाटतं की तो त्याच्यामधनं मार्ग काढू शकतो. म्हणजे संकटांना घाबरणारा व्यक्ती तो नाही. आणि मे बी अशी एक फेज येते, लो फेज येते कधी कधी, की खूप काम केलेलं असतं आणि काही कारणामुळे, फॉर एक्झाम्पल मी एक उदाहरण देतोय, फिल्म बंद पडते आणि खूप आपण इन्व्हॉल्व झालेलो असतो त्या फिल्ममध्ये, गाणी खूप चांगली झालेली असतात. आम्ही एक अशी अप्रतिम फिल्म केली होती, कमाल गाणी झाली होती, सगळेजण म्हणत होते की गाणी हिट होणार, आणि आता जाणार फिल्म फ्लोअरवरती आणि फिल्म बंद पडली. एवढे डिसअपॉइंटेड होतो आम्ही. पण त्याच्यामध्ये ती एक अशी गोष्ट आहे की दॅट ब्रिंग्स अस बॅक. मला असं वाटतं की अविनाशकडे जे डिसिप्लिन आहे, शिस्त आहे, त्याच्यामुळे खरं तर आज आम्ही जी डिलिव्हरी करता ओळखले जातो किंवा वेळेत ह्यांचं काम असतं. सो हे वेळेत असणं किती महत्वाचं आहे हे मला आयुष्यात कोणाकडनं कळलं असेल तर तो अविनाश आहे. की अरे हे वेळेत इथे पोहोचणं महत्वाचं असतं, वेळेत इथनं निघणं महत्वाचं असतं, वेळेत हे करणं महत्वाचं आहे, हे आपल्याला वेळेत द्यायचं आहे. जर नाही जमलं ते तर गडबड होणार आहे काहीतरी. आणि त्या बाबतीत तो भयानक अलर्ट असतो, भयानक सिन्सिअरली त्याच्यावरती भिडलेला असतो, सिन्सिअरली तो त्याच्याकडे बघतो. मग ते अगदी त्याचं नोटेशन लिहिणं असेल गाण्याचं, मग ते बरोबर आहे की नाही हे करण्याकरता अजून एक 4 रात्र जागून तो परत सिनियर लोकांकडनं बघून एकेकाळी त्यानं केलेलं आहे. मनोहरिदांकडनं जाऊन ते नोटेशन मी बरोबर लिहिलंय का बघा, मला सांगा, मी ह्या ह्या कार्यक्रमाचं आयोजन करतोय, संगीतचं आयोजन, तर हे बरोबर लिहिलंय का बघा. ते मग त्यांनी त्याला ओरिजिनल पेपर्स दिले. असे पण बऱ्याच गोष्टी घडलेल्या आहेत की जे ह्या शिस्तीचा भाग आहेत, ह्या सिन्सिअरिटीचा भाग आहेत. आणि त्या सिन्सिअरिटीमुळे गोष्टी बदलतात, हा अनुभव, आणि चांगले म्हणजे पॉझिटिव्ह साईडने बदलतात, हा अनुभव मी पण घेतलेला आहे. सो मला ही गोष्ट त्याची खूप वाखाणण्याजोगी वाटते. दोघांची ही टोपण नावं काही एकमेकांची ठरवलेली आहेत का? माझं टोपण नाव नाही, पण ह्याचं टोपण नाव, म्हणजे ह्याला विश्वजित म्हणून कोणीच ओळखत नाही इंडस्ट्रीमध्ये. त्याला सगळे बेंजा म्हणूनच ओळखतात. बेंजा का बरं? का म्हणजे पूर्वी कॉलेज टाइम्समध्ये लंबी स्टोरी आहे. बेंजामिन गिलानी नावाचा एक कॅरेक्टर होतं, हिरो मॉडेल आणि ऍक्टर. म्हणजे तुम्ही जर असं बेंजामिन आमच्या गिलानी इंडस्ट्रीमध्ये तुमचं विचारला बरोबर. की आज कोण येणार आहे, विश्वजित जोशी, बेंजा येणार, अच्छा बेंजा येणार आहे, असं म्हणजे त्याला इतकं ते टोपण नाव विश्वजित ऍक्च्युली. बरं, ज्या काळात हे नाव पडलं त्या काळात माझा म्युझिकशी काही संबंध नाही. म्हणजे मी थिएटर करायचो इथपर्यंत ठीक होतं, म्हणजे ऍक्टिंग वगैरे करायचो. तर जसं मी म्युझिककडे वळलो तर लोकांना असं वाटायला लागलं की हा बेंजो वगैरे वाजवतो म्हणून याचं नाव बेंजा आहे की काय. तर मग लोकांना मला सांगायला लागायचं की अरे बाबा नो, असं आहे, असं आहे, असं आहे, असं आहे. आणि याचं नाव म्हणजे माझं नाव विश्वजित असं मोठं नाव असण्याचा हा परिणाम असावा असं माझं ठाम मत आहे. ह्याचं कारण आमचा ज्या कट्ट्यावर माझ्या मित्रानं मला हे नाव पाडलं, अरे विश्वजित म्हणे तोपर्यंत तू निघून गेलेला असतो, तर तुला काहीतरी शॉर्ट नाव पाडायला पाहिजे आपल्याला. असं जे पहिले जे कट्टे जमतात कॉलेजमध्ये, त्याच्यामध्ये ह्या गोष्टी मित्रांमध्ये होत असतात. तर ही नावं पडतात, त्याच्यातलंच हे पडलेलं नाव. आत्ता मगाशी आपला जो रेकॉर्डिंगचा विषय चालू होता, तर आता वेल इक्विप्ड रेकॉर्डिंग स्टुडिओ आलेले आहेत आणि तुम्ही तो सगळा टप्पा बघितलेला आहे. म्हणजे तू जसं मगाशी म्हणालास तसं अगदी स्पूल रेकॉर्डिंगपासून प्रत्येक गोष्ट, ते सगळे टप्पे तुम्ही बघितलेले आहेत. तर आत्ताची वेल इक्विप्ड रेकॉर्डिंग स्टुडिओ आणि एक साध्याशा रेकॉर्डिंग स्टुडिओमध्ये केलेलं गाणं, तर या दोन्ही केलेल्या गाण्यांमध्ये फक्त टेक्नॉलॉजी उत्तम आहे म्हणून गाणं चांगलं होतं का, की टेक्नॉलॉजी आपली साथ देत नसताना सुद्धा काहीतरी कंटेंट त्या गाण्यात खूप चांगलं आहे, तेव्हाही गाणं तुमचं असं छान होऊ माझं शकतं? वैयक्तिक मत हे कायम अॅनालॉग रेकॉर्डिंगकडेच असेल. मी स्वतः एक लाईव्ह म्युझिशियन आहे आणि मला असं वाटतं की सपोज आपण 4 म्युझिशियन इथे बसलेलो आहोत आणि तू सतारीवरती एक कमाल काहीतरी एक गमक घेतलीस आणि मी पियानोवरती बसलो आणि तू मला इन्स्पायर केलंस त्या गोष्टीने, तर मे बी माझं पण प्लेईंगमध्ये अजून एक
काहीतरी चार्म येईल, राईट. आणि हे सगळं कलेक्टिव्हली असल्यामुळे त्याच्यामध्ये जो लाईव्हलीनेस येईल. आणि हार्मोनिक्स नावाची एक गोष्ट असते की म्हणजे हार्मोनिक्सचा छोटासा अर्थ की एक माणूस एक वाद्य वाजवतोय, समजा एक चेलो आणि स्ट्रिंग सेक्शन आहेत, व्हायोलिन आणि चेलो आहेत, तर त्याच्यामधनं ज्या फ्रिक्वेन्सीज निर्माण होतात, हार्मोनिक्स ज्याला आपण म्हणतो, ते हार्मोनिक्स पण रेकॉर्ड व्हायचे पूर्वी. आता सगळेजण इंडिव्हिज्युअली रेकॉर्ड करतात. इम्पॉर्टंट मुद्दा आहे की आपण टेक्निकली खूप पुढे चाललो असं माझं वैयक्तिक मत आहे, पण जो सोल होता ना म्युझिकमधला, जेव्हा एकत्रितपणे आम्ही अजूनही लाईव्ह शोजला बसतो ना, आणि ते जेव्हा एकत्रितपणे सगळ्यांची मनं जुळून जेव्हा गाणं असं येतं ना, तेव्हा त्याची मजाच कुछ हटके और एकदम तो सोल मला असं वाटतं की तेव्हा खूप छान होता. आणि तुम्हाला तसं तयार पण राहायला लागायचं ना, म्हणजे वादनामध्ये. कारण की तुम्ही आता तुकड्या तुकड्यांमध्ये रेकॉर्ड होतो, एक एक शब्द रेकॉर्ड करतो गायक. तसं नाहीये ना, तुम्हाला तेव्हा ऑटोट्यून प्रकारच नव्हता. त्या सुरातच गायला लागायचं, सुरातच वाजवायला लागायचं, किंवा त्या 2 टेकमध्येच तुम्हाला, कारण तुमच्याकडे दिलेला टाइम स्लॉट हा अर्ध्या तासात तुम्ही तुमचं काम कराल असं अपेक्षित होतं. तशी तयारी होती. आता मला तो काळ म्हणजे लॉंग स्टोरी शॉर्ट, आय लव्ह द अॅनालॉग एरा ऑफ म्युझिक. ऑब्व्हियसली ॲनालॉग आहेच, म्हणजे त्याचं म्हणजे त्याला काही पुढे जाताच येणार नाही सरपास त्याच्याशिवाय, त्या विषयाशिवाय. पण शेवटी कसं आहे की काळानुसार सुद्धा काही गोष्टी ज्या बदललेल्या आहेत, आता आपण त्याला काळाच्या म्हणतो ना आपण की कालाय तस्मै नमः. तर तसं पण काही गोष्टी आहेत की ज्या म्हणजे कदाचित आज रिलेव्हंट आणि चांगल्या वाटत असतील, त्या कदाचित उद्या डिस्कार्ड होतात. वेगळ्या पॅरामीटर्स, वेगळे नॉर्म्स जगात कल्चर म्हणून स्थापित होतात. आज बरोबर असणाऱ्या, आज मान्य असणाऱ्या कल्पना, रूढी या उद्या एक अजून 20 वर्षांनी कदाचित वेगळ्या नियमानुसार वेगळ्या ह्याच्यामध्ये रिफ्लेक्ट होत असतात, बदलतात. हा बदल जसा ॲनालॉग थ्रू डिजिटल झालेला आहे, तसा तो आहेच आहे आणि तो बदल स्वीकारण्याशिवाय तुम्हाला पर्याय पण नाही आता उरलेला. पण स्टिल आजही त्याला त्याला एक कुठेतरी जीव टिकवून आहेत या ॲनालॉग टेक्नॉलॉजीज आणि त्याच्यावरती काम येत आहेत. कदाचित आम्ही दरवेळेला म्हणतो की अरे ते सोनेरी दिवस परत येतील, सगळे लाईव्ह म्युझिशियन्स असतील, खरंच, सगळं खरंच. असेल. आम्ही हे म्हणतो, पण ते प्रत्येक वेळेला प्रत्येक प्रोजेक्टमध्ये शक्य होतंच असं नाही. पण मला यातलं सगळ्यात महत्त्वाचं वाटतं की एक माणूस म्हणून जो एक बेसिक इन्स्टिंक्ट आहे आणि बेसिक कोअर जो आहे माणूस असण्याचं, ते काळ कितीही बदलला तरी नाही बदलणार. तसंच गाण्याचं आहे की ती जर बेसिक भावना इथे जर भिडली किंवा इथे लक्षात राहिली, तर ती तशीच राहणार आहे. मग ते गाणं कुठल्या टेक्नॉलॉजीनं बनलंय किंवा कुठल्या वाद्यानी बनलंय, ह्याचा रेलेव्हन्स त्या त्या काळानुसार असेल. पण तो जर तुम्हाला ती भावना पोहोचवणारं ते गाणं जर असेल, तर ते नक्कीच चालत राहणार त्या काळात सुद्धा. AI टेक्नॉलॉजीमुळे सुद्धा आता गाणं बनवणं सोपं झालंय. हो. अशा वेळेला तुम्ही इतकी वर्ष त्या क्षेत्रात काम करताय, अजूनही शिकताय आणि आपला एवढा सगळा अभ्यास आहे आणि मग एखादी टेक्नॉलॉजी येते आणि एखादं गाणं सहज बनवून जाते. तेव्हा तिला भिडण्यासाठी म्हणून सुद्धा पुन्हा आपल्याला जोरदार तयारी करावी लागते. नाही, टेक्नॉलॉजी AI म्हणजे खूपच एक वेगळंच विश्व आहे असं आम्हाला नक्कीच वाटतं. त्याची मदत कशी होते? मदत म्हणण्यापेक्षा काय आहे की शेवटी एक कम्प्युटर एक गाणं तयार करतो. एक गाईड आहे तो. हां, म्हणजे गाईड सुद्धा म्हणणं चुकीचं राहील, पण एक तुम्हाला एक थोडंफार आयडिया पटकन मिळण्यासाठी किंवा एक म्हणजे चित्र, आता तू एखादं चित्र करायचं म्हणलंस, तर तुला चित्राचे एक 4 ऑप्शन तुझ्यासमोर आले त्याच कन्सेप्टच्या. तर त्या चित्रांमध्ये नेमकं माझं चित्र कुठलं आहे, हे माझा जीव ओतल्याशिवाय त्याच्यात नाही कळत. माझा आत्मा त्याच्यात मला ओतरायला लागतो. नेमका तोच फरक आज AI आणि माणूस ह्याच्यामध्ये आहे. जोपर्यंत तो आत्मा माणूस होतच नाही, तोपर्यंत ते दुसऱ्या माणसाला कनेक्ट नाही होत. त्यामुळे ते भासमान असं वाटतं, की हे ह्याच्यासारखं काहीतरी इमेज होईल. म्हणजे आज जिवंत माणूस आणि उद्या असं होणार आहे, की एक हॉलोग्राम त्याचा उभा आहे. तर माणूस माणसाजवळच जाईल ना. हॉलोग्राम जवळ जाईल का?
भले तो किती प्रेमानं मिठी मारायला जाईल, नाही जाणार. कारण त्या मिठीमधली वॉर्मथ जी आहे ना, ती माणसाला माणसाकडनंच मिळणार आहे. तर कलेचं सुद्धा तसंच आहे. कलेचं सुद्धा तसंच आहे. त्यामुळे ती तशी नाही बदलणार ती. म्हणजे जो एक वाद मध्यंतरी निर्माण झालेला होता ना, की मनोरंजन क्षेत्रामध्ये तर एआयचा इतका वापर होतोय, तर त्यामुळे कलाकारांना पुढे काय संधी मिळणार. तर उत्तम असं त्याला उत्तर तू दिलेलं आहे किंवा तुम्ही दोघांनी सुद्धा. कारण शेवटी जी ती ऊब आहे कलाकाराच्या आतली, तर ती कुठचंही तंत्रज्ञान असं देऊ शकणार नाही. अर्थात तंत्रज्ञानाची मदत घेऊन आपण पुढे काहीतरी म्हणजे आज आम्ही केलेल्या एखाद्या गाण्यासारखं एआय गाणं तुम्हाला जनरेट करून देऊ शकतं, विच इज फॅक्ट. आणि आपण ते सगळे बघतो सुद्धा आहोत आजूबाजूला. पण समहाऊ ते लोकांना नाही कनेक्ट होत. हा आमचा अनुभव आहे, म्हणजे जगातल्या सगळ्यांचा अनुभव आहे. माझी मुलगी मला सांगते की बाबा हे बघ असं, पण ना हे मला नाही कनेक्ट नाही होते, हे मला ऐकावंसं नाही वाटत, माझं नाही वाटत, किंवा समहाऊ आय डोंट कनेक्ट विथ इट. पण याची दुसरी बाजू मला असं वाटतं धनश्री अशी पण असली पाहिजे की ए आयचा वापर किती असावा ह्याच्यात सुद्धा काही लिगॅलिटीज यायला पाहिजेत असं आम्हाला खूप स्ट्रॉंगली वाटतं. कारण की एव्हरी टाईम कसं आहे माहिती आहे का की ते चांगलं करते वाईट करते जे काही करते त्याचं ते करत राहते. पण प्रत्येक क्षेत्रामध्ये याच्यामुळे बेरोजगारी वाढतीये आणि हा एक खूप मोठा ज्वलंत प्रश्न उभा राहतोय लोकांसमोर. जिथे एका कंपनीमध्ये 10 लोक डेटा मॅनेजमेंट करायची, आज ती 10 लोक उडलेली आणि त्याच्या जागी ए आयच त्यांचं काम करतोय. पण किती एक्सटेंडपर्यंत आपण ते पुढे जाऊ देणार आहोत. आणि शेवटी प्रत्येक गोष्टीत जर ए आयच करणार असेल प्रत्येक गोष्ट, तर मग आपल्या अस्तित्वाशीच कुठेतरी ही लढाई येऊन पोचणार आहे. तर ह्याच्याशी रिलेटेड वैयक्तिक मला असं नक्की वाटतं की ह्याच्या ए आय टू व्हॉट एक्सटेंड आणि मग ए आयनी केलेलं गाणं, आता कारण मी या क्षेत्रात आहे, विश्वेत या क्षेत्रात आहे, म्हणून हे ग्राह्य धरलं जावं का? त्याला काही अर्थच उरणार नाही ना. त्या सगळ्या गोष्टीचं ते स्पॉईल होऊन जाईल आणि ते होतच आहे आता टू सम एक्सटेंड. सो त्याला एक बंधनकारक असणं लिगली हे फार गरजेचं आहे. आत्ता बऱ्याचशा कलाकारांना हाच त्रास जाणवतोय किंवा कुठेतरी कलाकारांना योग्य न्याय याच्यामुळे मिळत नाहीये. तसंच प्रत्येकाला वाटतं की मला म्युझिक शिकल्यानंतर, मी संगीत शिकल्यानंतर मला संगीत दिग्दर्शन करायचं आहे, लगेचच मला मोठा चित्रपट मिळेल, लगेचच मला एखादा मोठा प्रोजेक्ट मिळेल. पण हा जो प्रवास आहे, या प्रवासात खूप छोटे मोठे टप्पे येत असतात आणि ते प्रत्येक टप्पा तो शिकला पाहिजे. तर त्यासाठी जे प्रेक्षक आज हा पॉडकास्ट पाहतायत आणि ज्यांना संगीतामध्ये काहीतरी करण्याची इच्छा आहे किंवा आपल्या मुलांना या क्षेत्रात घालायचं आहे, तर काय सांगाल की सुरुवात कुठून करावी किंवा सुरुवातीनंतर असे अनेक टप्पे मुद्दामून आवर्जून अनुभवावेत? म्हणजे संगीतकार बनणं ह्याच्यासाठी अतिशय जी बेसिक सुरुवात आहे, एक म्युझिशियन असणं किंवा एक गायक असणं. प्रत्येक गोष्टीचं तुम्हाला वेगवेगळी वाद्य माहिती असणं, ती वाजवता येणं, त्या वाद्यांबद्दलची माहिती आणि त्याचा वापर कसा केला आहे. तसंच टेक्निकल आस्पेक्ट जो आहे की ज्याच्यामध्ये रेकॉर्डिंग कसं केलं जातं, मग त्याचं मिक्सिंग कसं केलं जातं, त्याचं मास्टरिंग कसं केलं जातं, चित्रपटसृष्टीतल्या टेक्निकल गोष्टी, त्याच्याबरोबर ह्याचा मेळ कसा होतो, फिल्म मिक्सिंग अँड मास्टरिंग, फिल्म प्रोडक्शन, हे असे अनेक विषय जेव्हा तुम्ही प्रॉपरली अभ्यास करता तेव्हा कुठेतरी जाऊन तुम्हाला चित्रपटासाठी प्रोडक्शन करता येतं. ही खूप मोठी आणि वास्ट गोष्ट आहे जी अनुभवानेच तुम्ही शिकू शकता. तुम्ही एक गाणं केलं आणि ते फिल्ममध्ये चुकून म्हणजे झालं एखादं, दॅट डज नॉट मीन की कन्सिस्टंटली तुम्ही 20 वर्ष तिथे टिकून राहू शकाल. त्यासाठी सगळ्या गोष्टींचा अभ्यास बेसिकपासनं असणं आणि येणं गरजेचं आहे. खरंय. आत्ता जो ट्रेंड चालू आहे ना, 30 सेकंदात 60 सेकंदात गाणं फेमस होतं आणि मग अशा वेळेला ते 3 मिनिटाचं गाणं. बघ ना, म्हणजे आपण नेहमीच म्हणतो, उदाहरणासाठी देतो की शास्त्रीय संगीतामध्ये तो रागाचा विस्तार व्हायचा, सुगम संगीतामध्ये 3 मिनिटामध्ये सगळ्या भावना एक्सप्रेस कराव्या लागतात. आता त्या 3 मिनिटाची 30 सेकंद झालेली आहेत. अशा या स्पर्धेच्या युगामध्ये तरी सुद्धा म्हणजे तरी कधीतरी आपण असं होतो ना, डायव्हर्ट होतो की 30 सेकंदातच काहीतरी चांगलं देऊया, मग पुढचं गाणं ऐकलं जाईल. असा मोह कधीच झालेला नाही. नाही म्हणजे रील्स तर बनत राहतील त्यांच्या ह्याच्याप्रमाणे. गाणं आणि त्याचा आत्मा, जसं विश्वित मगाशी म्हणाला ना की कनेक्ट व्हायला पाहिजे. 30 सेकंदातच मला करायचं 40, मी जे करीन, आम्ही दोघं जे मिळून करू गाणं, ते ऑडियन्सला कनेक्ट व्हायला पाहिजे. जर ते कनेक्ट झालं
तर त्यातनं ते वाटेल ते करून कसंही त्याचा 30 सेकंडचा रील बनवतील. इम्पॉर्टंट गोष्ट आहे ते कनेक्ट व्हायला पाहिजे. म्हणजे कसं आहे ना, की पहिल्या 30 सेकंदातच मला त्याची लोकांना जंप केलं पाहिजे तर पुढचं ऐकतील. यापेक्षा मी असं म्हणेन, की माझं गाणं पूर्ण ऐकलं पाहिजे आणि त्याच्यामध्ये 100 रीळांच्या जागा त्यांना मिळाल्या पाहिजेत. तर ते यशस्वी आहे. म्हणजे आता कसं आहे, की आम्ही हा फुलवंतीच्या बाबतीत अनुभव घेतो, की बऱ्याच वेळा त्यांनी त्याच्या इंट्रोचं काहीतरी पार्टचा रील्स केलेली आहेत. आता आहे तो काळ आहे, त्याची लिमिट आहे, त्याच्यामध्ये आपण उलटं जाण्यामध्ये काही अर्थच नाहीये. पण मग त्याच्याकडे असं बघूयात आपण, की मग ते गाणं मला त्याच्या जेवढी त्याचा जीव आहे, जेवढं त्याचं विस्तार आणि पूर्णत्व येणार आहे त्या गाण्याला, तेवढं करायचंच आहे मला. मग त्याच्यामध्ये मी असं बघेन, की त्याच्यामध्ये तुम्हाला असं वाटलं पाहिजे, की मला याच्यात 100 रीळं दिसतायत वेगवेगळ्या प्रकारची. जे काय असेल ते. तुम्ही ज्या पद्धतीने ते मांडता, रील्स असतील, नाहीतर तुमचं एखादं कोरिओग्राफी तुम्ही दाखवता, एखादं गाणं कोणी कव्हर व्हर्जन टाकतं, कोणी हार्मोनियम. तर तुम्हाला ते जे पार्ट्स आवडतात त्याच्यात तुम्ही ते करा. सो मल्टिपल गोष्टी त्याच्यातल्या इंटरेस्टिंग होणं हा एक लुकआउट हा आम्हाला आवडतो जास्त. तुम्ही केलेल्या गाण्यांमधलं एक चपखल गाणं जे तुमच्या दोघांच्या व्यक्तिमत्वाला चपखल बसेल असं. अजून असं बनायचंय गाणं. क्या बात आहे. आपण म्हणतो नाही का की असमाधानतेमध्येच काहीतरी करण्याची शक्ती असते, अपूर्णत्वच पूर्णत्वाकडे नेत असतं. तर तसं आहे हे, की अजून ते बनायचं आहे आणि ते जोपर्यंत बनत राहील तोपर्यंत अविनाश विश्वजित ही जोडी आपल्याला चांगली उत्तमोत्तम गाणी ही देतच राहतील. तुम्ही दोघंही या पॉडकास्टमध्ये सहभागी झालात आणि खूप छान गप्पा झाल्या, खूप संगीत क्षेत्राबद्दल माहिती मिळाली, त्याबद्दल धन्यवाद. थँक्यू सो मच धनश्री. थँक्यू. मराठी सृष्टी टॉक्सचे आधीचे व्हिडिओज पाहिले नसतील तर प्लीज पहा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. तुम्ही दोघंही आमच्या या कार्यक्रमात सहभागी झालात त्याबद्दल एक छोटीशी भेट मराठी सृष्टी टॉक्सकडनं. थँक्यू. अशी छान छान तुम्हा दोघांची गाणी आम्हाला ऐकायला मिळू देत. थँक्यू सो मच.